नमस्कार सखींनो, मी सौ मीनाक्षी सुनील देशमुख धुळे. सखी परिवाराचे प्रणेते आदरणीय श्री विजयदादा अमृतकर यांच्या संकल्पनेतून पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या जयंतीनिमित्त ऑनलाईन उपक्रम घेण्यात येत आहे. 31 मे पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या जयंतीनिमित्त विविध स्पर्धांचे आयोजन केले गेले, ज्यामध्ये चित्रकला स्पर्धा, अहिल्याबाई होळकर वेशभूषा स्पर्धा आणि तसेच महत्त्वाचे म्हणजे अहिल्याबाई यांच्या जीवनाविषयी, कार्याविषयी माहिती असलेले व्हिडिओ तयार करणे. या उपक्रमाला सखींचा प्रचंड प्रतिसाद मिळाला. एकूण 55 सखींनी या उपक्रमात सहभाग घेतला आहे आणि या सखींनी अहिल्याबाईंच्या जीवनाविषयी, कार्याविषयी अतिशय महत्त्वपूर्ण, वैविध्यपूर्ण, नाविन्यपूर्ण आणि अभ्यासपूर्ण माहिती मिळवली आणि त्या व्हिडिओद्वारे दिलेली आहे. या व्हिडिओमध्ये स्वरचित कविता आहेत, पोवाडे आहेत आणि अहिल्याबाईंच्या जीवनाविषयी अधिक विस्तृतपणे माहिती देण्यात आलेली आहे. चला तर मग आपण या अशा व्हिडिओंचा आनंद घेऊया आणि अहिल्याबाईंना आपण स्मरण करूया. धन्यवाद. नमस्कार, मी सौ रेखा नरेंद्र कोतकर, नाशिक. 31 मे रोजी पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांची जयंती आहे. ती आपण सर्वांनी अभिमानाने साजरी करावी. का तर त्यांचे आदर्श गुण आपणास माहीत आहेतच. प्रत्येक सखीला यातून प्रेरणा मिळावी हीच सदिच्छा. विवाह संस्कृती व शिल्पसंस्कार परिवारसुद्धा ही जयंती साजरा करत आहोत. त्यांचा आदर्श समस्त परिवाराने घ्यावा हीच जयंतीनिमित्त इच्छा प्रकट करते. धन्यवाद. नमस्कार, मी अहिल्याबाई होळकरांविषयी त्यांच्या जीवनपटाचे एक कविता तयार केलेली आहे. ही कविता सादर करीत. कर्तृत्व, चारित्र्य, नेतृत्वाचा घ्यावा आदर्श अहिल्याबाईंकडून. सती जाणाऱ्या सुनेस मल्हारराव म्हणे, पुत्र खंडू तूच कुठे निघालीस म्हाताऱ्याला सोडून. 8 वर्षाच्या चिमुकलीचे लग्न बेजबाबदार सुखासीन खंडूजीशी केले. पत्र व्यवहार, सारा वसुली, सैन्याची व्यवस्था, सारी कामे मल्हाररावांनी सुनेला शिकवली. धार्मिक, सामाजिक, राजनैतिक कार्य अहिल्याबाईंनी व्रतस्थ वृत्तीने करू लागली. 1754 साली राज्यकारभारातही दक्ष झाली. राज्यात सुख, शांती, समृद्धी त्यामुळेच नांदू लागली. माहेश्वरी साडींचा व दारू गोळ्यांचा कारखाना होता अहिल्याबाईंच्या राज्यात. कणखर पाणेदार सर्वश्रुत अहिल्याबाईंनी राज्य केले महेश्वर दरबारात. राघोबांनी चाल करण्याचा जेव्हा केला होता विचार, त्यावेळी अहिल्याबाईंनी पाणेदार उत्तर दिले रुबाबात. एका बाईसोबत लढण्यात नसते बहादुरी, जी तू होईल हारल्यावर तुमचीच या जगात. झाला होता पुत्र शोक तरीही त्यांनी चंद्रावतांचा पराभव केला बुद्धी चातुर्याने. पेशव्यांनी व नाना फडणवीसांनी अहिल्याबाईंना प्रोत्साहित केले मोठ्या कौतुकाने. वन्य पशु पक्ष्यांची मोठ्या दिलदारपणे अहिल्याबाईंनी सुंदर व्यवस्था केली. उन्हाळ्यात रस्त्यावर तहानलेल्यांसाठी व्यवस्था पाणपोईची केली. राज्याबाहेर अहिल्याबाईंनी पर्यावरण, जलसंधारण सुधारणा आणल्या घडवून. वनीकरण व जलस्तोत्रे यांच्यावर उपाय काढले व्यवस्थित विचार करून. मंदिरांचा जीर्णोद्धार, घाट बांधणे, रस्त्यांची कामेही त्यांनी नियोजनबद्ध केली. सरकारी तिजोरीतल्या धनाला स्पर्श न करता आपल्या स्त्रीधनातून खर्चाची रक्कम खर्च केली. उत्तम प्रशासक अहिल्याबाईंनी पुणे ते महेश्वर टपाल सेवाही सुरू केली. भल्याभल्यांना जी लाभली नाही ती दूरदृष्टी अहिल्याबाईंना
मात्र होती लाभलेली. सौराष्ट्रात सोमनाथांचे, गयेला विष्णूचे, काशीला विश्वेश्वरांचे नामांकित देवालय बांधली. ही देवालय आजही धार्मिक वृत्तीची व दातृत्वाची साक्ष देतात अहिल्याबाईंच्या कारकिर्दीतली. 41 वर्ष राज्य करणारी गंगाजळ निर्मळ राणी 13 ऑगस्ट 1775 साली अनंतात विलीन झाली. कर्मयोग्याप्रमाणे जीवन जगणाऱ्या मातृश्रींना आजही कुणी नाही विसरले. त्यांनी बांधलेले पूल, रस्ते, घाट, धर्मशाळा, विहिरी, देवालय त्यांच्या स्वरूपात स्मारक दिसतात. अशा कर्तबगार नारीला नमस्कार करण्यास आमचे हात आपोआप जुळतात, आपोआप जुळतात, आपोआप जुळतात. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. सखी परिवार आयोजित ऑनलाईन व्हिडिओ स्पर्धा. माझे नाव मनीषा अलई, राहणार धुळे. मी तुम्हाला अहिल्याबाईंनी मराठा समाजासाठी जे कार्य केले त्यावर एक काव्य सांगत आहे. राण्या असंख्य झाल्या या जगात, राण्या असंख्य झाल्या या जगात, पण पुण्यश्लोक कोणीही नाही, पण पुण्यश्लोक कोणीही नाही. गर्व जिचा आहे या मराठी हृदयाला, गर्व जिचा आहे या मराठी हृदयाला, एकच ती महाराणी अहिल्यादेवी होळकरच, एकच ती महाराणी अहिल्यादेवी होळकरच. सखी परिवार आयोजित ऑनलाईन स्पर्धा. माझे नाव सौ अरुणा चुंबी शिरोडे, धुळे. अहिल्याबाईंनी काश्मीर ते कन्याकुमारीपर्यंत मंदिरे, तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी मंदिरे बांधली. त्यांचा त्यांनी जीर्णोद्धार केला. त्याच्यानंतर त्यांनी तेथे घाट बांधले. आज त्या ठिकाणी आपण त्यांची प्रेरणा घेऊन त्यांचा आदर्श घ्यावा, म्हणजे आपल्या सर्व सखींना आपल्याला फलश्रुती मिळेल. माझ्या प्रिय सखींनो, मी अहो मीच ती परिसरातली ग्रामीण सखी सौ योगिता भगवंत शिरोरे, विठेवाडी. सखी प्रवर्तक विजय दादा यांच्या संकल्पनेतून सखी परिवार द्वारा साकारला जाणारा ऑनलाईन 31 मे अर्थातच अहिल्याबाई होळकर जन्मोत्सव. त्यांच्या जन्मोत्सवात अहिल्याबाईंच्या जीवनातला एक कटू प्रसंग मी सादर करणार आहे. पण त्या कटू प्रसंगावर मात करून त्या राज्यकर्त्या बनल्या व आजच्या दैवदुर्विलासाने वैधव्य प्राप्त झालेल्या महिलांसाठी कशा आदर्श ठरल्यात ह्याचेच हे उत्तम उदाहरण. धनगर समाजात जन्मलेल्या अहिल्याबाईंचे लग्न वयाच्या 8व्या वर्षी सुभेदार मल्हाररावांचे चिरंजीव खंडेरावांशी झाले. खंडेराव जरी व्यसनी होते, पण अहिल्यादेवी मात्र कुशाग्र बुद्धिमत्ता असल्या कारणाने सासरे सुनबाईंवर खूप खुश होते आणि विश्वासार्हता दाखवून महत्वाचा पत्रव्यवहारही ते सुनबाईंकडे सोपवित असत. त्यांना भालेराव व मुक्ताबाई नावाची 2 अपत्ये होती. पण दुर्दैवाने अहिल्याबाईंना वयाच्या 28व्या वर्षीच वैधव्याला सामोरे जावे लागले. पती खंडेराव कुंभेर येथील लढाईत वीरमरणाला प्राप्त झाले. अहिल्याबाई त्यावेळच्या प्रथेप्रमाणे सती जाण्यास निघाल्या देखील, पण केविलवाणे होऊन सासरे म्हणाले की सुनबाई, प्रजाहिताखातर तरी तुम्ही सती जाऊ नका, प्रजाहितेसाठी तुम्ही सती जाऊ नका. हे राज्य तुम्हाला सांभाळायचे आहे. मालाव राज्याची धुरा आता पूर्णपणे तुमच्यावरच अवलंबून आहे. आपल्या सासऱ्यांच्या इच्छेचा मान राखून अहिल्याबाईंनी सती न जाता राज्यकारभारावर लक्ष केंद्रित केले व मल्हारराव ज्यावेळी मोहिमेवर जात त्यावेळी त्या राज्याचा कडक बंदोबस्त चोख राखीत असत. पूर्वीच्या कायद्यामध्ये त्यांनी सुधारणा केली, कर पद्धती बंद केली, पण शेतीसारा मात्र चालूच ठेवला आणि आयुष्यातील कटुगोड प्रसंगावर मात करत प्रसंगी युद्धाला सामोरे जाऊन स्वतःच घोडेस्वारी व तलवारबाजी करून स्वतःच्याच नावलौकिकात स्वयंजिद्दीने व स्वयंप्रेरणेने भर पाडली व त्याचे सुयोग्य परिणाम म्हणून पुण्यश्लोक राणी अहिल्यादेवी होळकर हे नाव मराठ्यांच्या इतिहासात त्यावेळी जे अजरामर झाले ते आजही आहे. म्हणूनच आज सखी परिवाराचा हाच मानस आहे की अहिल्यादेवी ह्या आज सुद्धा जनमानसात आणि घराघरात पोहोचाव्या, त्यासाठी माझा हा अल्पसा प्रयत्न. धन्यवाद. सखी परिवार आयोजित ऑनलाईन 31 मे अहिल्याबाई जन्मोत्सव सोहळ्यात मी सौ उज्ज्वला राजेंद्र येवले, डोंबिवली पूर्व सादर करते अहिल्यादेवी. महाराणी अहिल्याबाई होळकर एक महान शासकच नव्हे तर पराक्रमी योद्धा आणि सर्वश्रुत धनुर्धर होत्या. युद्धाचे नेतृत्व करून विजय संपादन करणे ही त्यांची आवड होती. स्वप्रांत रक्षणार्थ त्या अन्यायाविरुद्ध आक्रमण करत असत. मावळ प्रांताच्या त्या राजमाता होत्या. त्यांचे अद्भुत साहस आणि अगम्य प्रतिभा पाहून प्रभावशाली मोठे शासकही
चकित होत. महिलांच्या सशक्तीकरणाच्या बाजूने त्या होत्या. स्त्रियांची परिस्थिती बदलण्यासाठी त्यांनी खूप प्रयत्न केले. विधवा स्त्रियांना त्यांचा हक्क मिळवण्याकरता अहिल्याबाईंनी कायद्यात बदल करत विधवा महिलांना त्यांच्या पतीच्या संपत्तीत अधिकार मिळवून दिला व मूल दत्तक घेण्याचे हक्क देखील प्राप्त करून दिला. अहिल्याबाईंचं हृदय दया, परोपकार, निष्ठा या भावनांनी ओतप्रत भरलेले होते. म्हणूनच करुणेची देवी, कुशल समाजसेविका अशी त्यांची प्रतिमा आजही आहे. राणी अहिल्यादेवी यांनी भारतभर अनेक हिंदू मंदिरे आणि नदीघाट बांधले, अनेक तीर्थक्षेत्री धर्मशाळा बांधल्या, शेतकऱ्यांना गोपालनाचे महत्त्व पटवून गोपालन घडवून आणले, ग्रंथाची हस्तलिखित तयार करून विद्वान विद्यार्थ्यांसाठी ग्रंथसंपदा निर्माण केली. वयाच्या 70व्या वर्षी अहिल्यादेवी होळकरांची प्राणज्योत मावळली. पर्यावरण प्रकृतीचीही त्यांनी रस्त्याच्या दुतर्फा झाडे लावून जोपासना केली. अशा या महान शासनकर्तीस माझ्या मानवंदना. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. माझे नाव अलका अशोक सोंजे. धुळे सखी आयोजित ऑनलाईन स्पर्धा विषय पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्याविषयी मी माहिती संकलित केली आहे, ती वाचून दाखवते. आई तुळजा भवानीने धर्माचे राज्य वाढवण्यासाठी ज्यांच्यावर जबाबदारी सोपवली त्या जिजाऊ माँसाहेबांपासून ते रणरागिणी राजलक्ष्मी लक्ष्मीबाई तांबेपर्यंत अनेक स्त्रीरत्न इतिहासात पावलोपावली आढळतात. त्यात अहिल्याबाई होळकर शांत आणि त्यांच्या अलौकिक तेजाने उठून दिसतात. एका सामान्य कुटुंबात अनेक भावंडांमध्ये जन्माला आल्यानंतर त्या एका मोठ्या संस्थानाच्या सर्वेसर्वा झाल्या. त्यांच्या दातृत्वामुळे त्यांची कीर्ती संपूर्ण भारतवर्षात पसरली. अहिल्याबाईंच्या वडिलांनी त्यांच्याकडून बालवयातच प्राचीन इतिहास, पुराणं आणि धर्मग्रंथ अभ्यासून घेतली असा ऐतिहासिक कागदपत्रांमध्ये उल्लेख आढळतो. अहिल्याबाईंच्या राजकीय कारकिर्दीत अनेक मातब्बर राजकारणी धुरंधर पुरुष गाजत होते. अशा या काळात पानिपतच्या धक्क्यातून मराठा साम्राज्याला सावरण्याचे काम ज्या विभूतींनी केले त्यात अहिल्याबाई सुद्धा आहेत. पहिले हरिकथा निरूपण, दुसरे राजकारण, तिसरे ते सावधपण. सर्व विषय श्री समर्थांनी थोरल्या राजांच्या वेळी केलेले हे हितगुज अहिल्याबाईंनी तंतोतंत उतरून दाखवलं. शिवरायांचं सावधपण, थोरल्या बाजीरावांचं शौर्य, नानांचं मुत्सद्दीपण, रावसाहेबांचं कर्तृत्व आणि तुकाराम बाबांचं वैराग्य आणि औदार्य या गुणांचा संगम अहिल्याबाईंच्या व्यक्तिमत्वात आपल्याला दिसून येतो. अहिल्याबाईंचे सासरे म्हणजे मल्हारराव होळकर हे थोरल्या बाजीरावां इतकेच पराक्रमी होते. राजकारणात गुंतलेला सासरा आणि धर्मकारणात गुंतलेली सासू गौतमाबाई या दोघांच्या संस्काराचा ठसा अहिल्याबाईंच्या मनावर उमटला. अहिल्याबाईंनी राज्य विस्ताराची कधीच हाव धरली नाही, पण त्यांच्या दौलतीच्या म्हणजे राज्याच्या आड येणाऱ्या कुठल्याही व्यक्तीच्या वयाचा, मानाचा, नात्याचा मुलाहिजा ठेवला नाही. 18व्या शतकात स्वतःला राजे म्हणवणाऱ्यांनी आपापसात लढून भारतात राजकीय अनागोंदी माजवली होती. त्यामुळे सामान्य जनता त्रस्त झालेली होती. अशा वेळी अहिल्याबाईंच्या राज्यात रयत रामराज्याचा अनुभव घेत होती. राज्याच्या जंगल भागात असणारा मनोरूपसिंह नावाचा डाकू सैनिकांनी पकडला. त्याने अनेक निरपराध लोकांचा बळी घेतला होता. अहिल्याबाईंनी त्याला ताबडतोब मृत्यूदंड दिला. यावरून त्यांची न्यायप्रतिष्ठता आपल्याला दिसून येते. अहिल्याबाईंना ईश्वरी प्रेरणा होती हे सर्वश्रुतच आहे. त्या राज्यकारभार करत असताना देखील कागदपत्रांवर स्वतःची स्वाक्षरी न करता महादेव असे लिहित. अधर्मीयांनी देवस्थानांची जी तोडफोड केली ती शेकडो राजा महाराजांचा हा भारत खाली मान घालून बघत राहिला. त्यातल्या प्रत्येक वास्तूस सावरून जीर्णोद्धार करून अहिल्याबाईंनी सडेतोड उत्तर दिले. अशा या महान विभूतीला व्यक्तिमत्वाला माझा कोटी कोटी प्रणाम. सखी परिवार अहिल्याबाई होळकर जयंती साजरी करत आहे. अहिल्याबाई होळकर 300 वर्षापूर्वीच्या कार्यकर्ती आणि राज्यकर्ती झाली. अहिल्याबाई एक राज्यकर्ती म्हणून तर प्रसिद्ध होतीच, परंतु त्यांचे गुण हे वाखाणण्यासारखे आहेत. ज्यावेळी त्या भातुकली खेळत होत्या त्यांची आई सुशीला आणि मानकोजीराव हे तिला राज्य कसं जिंकायचं हे शिकवत होते. त्यामुळे तिला लहानपणीच हे बाळकडू मिळालं होतं आणि ती जिंकून राणी होत होती. एकदा काय झालं, अरण्यातून जाताना अहिल्याबाईंना एक मंदिर दिसलं. ते मंदिर होतं शिवाचं. त्या गाभाऱ्यामध्ये अंधार होता, परंतु आजूबाजूला
हत्ती घोडे असे सगळे उभे होते. अहिल्याबाईंना त्याचं खूप अप्रूप वाटलं. अहिल्याबाईंना आकर्षक वाटलं आणि त्या हत्ती घोड्यांकडे बघू लागल्या. परंतु गाभाऱ्यात अंधार आहे, दिवा लावायचा, तेलवात करायची म्हणून अहिल्याबाई मंदिरात आल्या. मंदिरात आल्यावर त्यांनी शिवाजवळ हा तेलाचा दिवा लावला आणि त्या हात जोडून नमस्कार करू लागल्या. त्यांच्या चेहऱ्यावरती अतिशय तेज असं सुंदर दिसू लागलं. त्याच वेळी मल्हारराव घोडे बाजूला करून आणि तिथे आले आणि बघितले तर ही कन्या फारच सुंदर दिसते आहे आणि तिच्या चेहऱ्यावरती तर अतिशय शौर्याचं तेज दिसत होतं. ते म्हणाले, माझा मुलगा खंडेराव, मी मुलगी करीन तर ही सून म्हणून करेल. आणि त्यांनी ते आमंत्रण यांना पाठवलं. त्या काळामध्ये खरं तर मुलींना शिक्षण देत नव्हते, परंतु मेंढपाळ घराण्यातली ही मुलगी मल्हाररावांनी आणि सुशीलाबाईंनी तिला पूर्णपणे शिक्षण दिलं आणि मानकोजींनी तिला मोठं करून लग्न विवाह करून दिला आणि ती इंदोरच्या राजवटीत आली. इंदोरला आल्यानंतर तिने अतिशय काम खूप सुंदर केलं, कारण न्यायनिष्ठ न्यायप्रिय होत्या, ध्येयनिष्ठ होत्या, राज्यकर्त्या होत्या त्या. आणि त्यांनी अहिल्याबाईंनी इतकं काम केलं की घाटाघाटामध्ये हे असे घाट नद्यांवर बांधले. त्यांनी भक्तांसाठी खूप सुंदर असं काम केलं. त्याच्यानंतर त्यांनी अहिल्याबाईंनी विधवा महिलांसाठी त्यांनी त्यांची बाजू मांडली, त्यांना हक्काची बाजू मिळवून दिली. दत्तक मुलं घेण्याची त्यांनी त्यांच्याकडनं शिफारस केली. त्या मोठ्या मोठ्या राज्यकर्त्यांबरोबर काम करू लागल्या. अनेक संस्थांनी म्हणजे परदेशवासियांनी, लेखकांनी सुद्धा अहिल्याबाईंना देवी होळकर म्हणून त्यांचा उल्लेख केलेला आहे. पंडित जवाहरलाल नेहरूंनी तर अतिशय सुंदर अशी मुलगी कन्या म्हणून तिचं हे ओळख दाखवलेली आहे. अशा प्रकारे अहिल्याबाई होळकरांचं इंदोर एअरपोर्टला विमानतळावरती नाव दिलं गेलं, देवी अहिल्याबाई होळकर. अहिल्याबाई होळकर ह्या वयाच्या 70व्या वर्षी हे जग सोडून गेल्या. परंतु अहिल्याबाईंनी विद्यापीठ नंतर घाट सगळ्या प्रकाराने खूप कार्य करून ठेवले. अशा अहिल्याबाई होळकरांना मी नमस्कार सखींनो. अहिल्याबाई होळकर यांच्या जयंतीनिमित्ताने सखी परिवार आयोजित ऑनलाईन स्पर्धेत मी सौ मंगला रमेश सारंगे नाशिक येथून सहभागी होत आहे. पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांचा जन्म 31 मे 1725 मध्ये नगर जिल्ह्यातील जामखेड तालुक्यातील चोंडी या छोट्याशा गावात झाला. त्यांचे वडील मानकोजी शिंदे तर आई सुशीलाबाई शिंदे होत्या. 1733 मध्ये वयाच्या 8व्या वर्षी खंडेराव होळकरांशी लग्न झाले. अहिल्याबाईच्या मुलाचे नाव भालेराव तर मुलीचे नाव मुक्ताबाई होते. अहिल्याबाईंनी पतीच्या निधनानंतर राज्यकारभार सांभाळला. त्या एक उत्तम प्रशासक होत्या, त्याचबरोबर न्यायदात्या होत्या. अहिल्याबाईंबद्दल सांगायचे झाले तर त्यांनी अनेक मंदिरे, घाट, धर्मशाळा बांधल्या. त्याचबरोबर त्यांनी अनेक मंदिरांचा जीर्णोद्धारही केला. अहिल्याबाई मुळात धार्मिक होत्या, त्याचप्रमाणे त्या निस्सीम शिवभक्तही होत्या. 11 डिसेंबर 1768 मध्ये मालवा प्रांताची महाराणी म्हणून राज्याभिषेक झाला. त्यांना पुण्यश्लोक राजमाता, लोकमाता अशा पदव्या जनतेकडून प्राप्त झाल्या. दुःखामध्ये डोळ्यातून धार आणू नका, संकुचित जगण्याला सार मानू नका, जीवनाला कधी हार मानू नका, मूर्खांच्या संगतीला राहाल तर माती व्हाल, अहिल्यादेवींच्या विचारांनी जगलात तर पुण्यश्लोक व्हाल, अशा ह्या भारताच्या राजमातेने 13 ऑगस्ट 1795 मध्ये शेवटचा श्वास घेतला व होळकरशाही अनाथ झाली. अशा ह्या राजमातेला माझे शतशः कोटी कोटी प्रणाम. धन्यवाद. नमस्कार सखींनो. सखी परिवाराच्या वतीने पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या जयंती निमित्त आयोजित ऑनलाईन स्पर्धा. मी सौ प्राची आशिष अमृतकर, राहणार बडोदा, तुम्हाला राजमाता अहिल्याबाईंच्या कार्याविषयी माहिती देणार आहे. इतिहासाने पानोपानी जिची गायली गाथा, होळकरांची तेजस्वी ती पुण्यश्लोक माता अहिल्याबाई होळकर. लोकमाता, पुण्यश्लोक, देवी, गंगाजळ, निर्मळ या सगळ्या पदव्या त्यांना लोकांनी अर्पण केल्या होत्या. मनापासून, हृदयापासून. कुठलाही पदवीदान समारंभ न होताही या पदव्या आजही टिकून आहेत, टिकणार आहेत.
अहिल्याबाईंचा जन्म 31 मे 1725 रोजी चौंडी येथे माणकोजी व सुशीलाबाई शिंदे या दाम्पत्यापोटी झाला. वयाच्या 8व्या वर्षी त्यांचा विवाह खंडेरावांशी झाला. पती निधनानंतर सती न जाता मल्हाररावांच्या इच्छेचा मान राखून अहिल्याबाईंनी राज्यकारभारावर लक्ष केंद्रित केले आणि त्या मावळ प्रांताच्या राज्यकर्त्या झाल्या आणि सुरू झाला एक प्रवास. पुढची 28 वर्षे त्यांनी राज्यकारभार अतिशय कुशलपणे चालवला. अहिल्याबाईंच्या धर्मपरायणतेला प्रांत मर्यादा नव्हती, त्यामुळे त्यांचे नाव आसेतू हिमाचल असे घेतले जाते. त्या धार्मिक होत्या पण धर्मांध नव्हत्या. द्वारका, रामेश्वरम, सोमनाथ, अयोध्या, पुरी, काशी, गया यासारख्या अनेक मंदिरांचा त्यांनी जीर्णोद्धार केला आणि धर्मशाळा उभारल्या. वाराणसी, प्रयाग, पुणतांबे येथे नद्यांना विस्तीर्ण घाट बांधले, अन्नछत्रे उभारलीत. अहिल्याबाई एक दूरदृष्टिकोन बाळगणाऱ्या शासक होत्या. त्यांनी व्यापार व व्यवसायाला चालना दिली. कायद्यामध्ये परिस्थितीनुसार सुधारणा केल्या. अहिल्याबाई एक कुशल राजनीतिज्ञ आणि एक प्रभावशाली शासक होत्या. त्यांनी हुशारीने राघोबा दादांचे युद्धाचे आव्हान परतवले आणि त्यांचे नाव मराठ्यांच्या इतिहासात अमर झाले. सामाजिक बांधिलकी जपत कायद्यात बदल करून विधवांना त्यांच्या पतीच्या संपत्तीत अधिकार मिळवून दिला आणि मूल दत्तक घेण्याचा हक्क मिळवून दिला. त्या शिवभक्त होत्या. त्या राजाज्ञा देताना स्वाक्षरी करताना शिवाचे नाव लिहित असत. होळकरांच्या टाकसाळीतील नाण्यांवर बिल्वपत्र व शिवलिंग यांचे छाप असत. अहिल्याबाई या न्यायप्रिय राज्यकर्ती होत्या. त्यांचे न्यायदान इतके अचूक की भांडणाऱ्या दोन्ही बाजू त्यांना दुवा देत असत. रणनीतीची त्यांना जाण होती. त्या स्वतः रणांगणात युद्धाला उतरत तोफा ओतणे, जंबुऱ्याच्या गोळ्या तयार करणे हे त्यांना अवगत होते. महेश्वर हे विणकरांचे मध्यवर्ती केंद्र होते. हे लक्षात घेऊन अहिल्याबाईंनी तेथे साडी निर्मितीला उत्तेजन द्यायचे ठरविले आणि माहेश्वरी साडीचे उत्पादन सुरू झाले. त्यांचे कौटुंबिक जीवन जेवढे दुःखी आणि काळेकुट्ट होते, पण प्रशासन मात्र तेवढेच धवलशुभ्र व निष्कलंक होते. मध्यम उंचीची, सावळ्या वर्णाची, डोईवर पदर घेतलेली ही स्त्री कर्तृत्व आणि विचार या दोन्ही दृष्टींनी केवढ्या उंचीची होती हे त्यांचे आयुष्यच आपल्याला सांगते. कर्मयोगिनी अहिल्याबाई होळकर यांना माझा शतशः प्रणाम. धन्यवाद. नमस्कार. सखी परिवार आयोजित ऑनलाईन स्पर्धेनिमित्त मी सौ प्रज्ञा मिलिंद बदामे, राहणार पुणे, प्रथमतः सर्वांना विनम्र अभिवादन करते. ज्या ज्या वेळी या सृष्टीमध्ये अन्याय, अत्याचार आणि अधर्माचा जन्म होईल त्यावेळी या सगळ्यांना संपविणारी एक शक्ती या मातीमध्ये जन्माला येईल आणि तेच घडलं होतं 31 मे 1725 रोजी. ती शक्ती, ती व्यक्ती म्हणजे अहिल्याबाई, अहिल्यादेवी होळकर. अहिल्याबाईंनी एका हातात शस्त्र आणि दुसऱ्या हातात शास्त्र घेऊन तब्बल 28 वर्ष आदर्श असा राज्यकारभार सांभाळला. जगात आतापर्यंत सगळ्यात जास्त कौटुंबिक संकट जर कोणत्या राज्यकर्त्यांवर आली असतील तर ती अहिल्याबाई होळकर यांच्यावरती. अहिल्याबाईंच्या हयातीतच त्यांचा नवरा, सासरे, मुलगा, जावई यांचे निधन झाले. राज्य करू शकेल असा पुरुषच घरामध्ये उरला नाही. अशा वेळी एकट्या अहिल्याबाईंनी खंबीरपणे राज्य करण्याचा निर्धार केला. त्यात त्यांना अनेक संकटांना सामोरे देखील जावे लागले, पण तरीही त्या मागे हटल्या नाहीत. अखंड हिंदुस्थानमध्ये स्त्रियांची फौज तयार करणारी पहिली महाराणी म्हणजेच पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर होय. शत्रूला रणात पराभूत करण्याआधी त्यांनी मनात पराभूत केले. खरोखर अहिल्यादेवींचा शौर्याचा हा गौरवशाली इतिहास आज सगळ्यांना माहिती होणे गरजेचे आहे. आज जगाला कोरोना या जागतिक महामारीने वेढले आहे. या संकटात बऱ्याच स्त्रियांनी कुटुंबाचे आधारस्तंभ गमावलेत. एकाच कुटुंबातील कर्ते पुरुष दुर्दैवाने या संकटाला सामोरे जाऊ शकले नाहीत. त्यामुळे अनेक परिवारही डगमगायला सुरुवात झालीय. घरातील स्त्रीला कुटुंबासाठी आज उभे राहिलेच पाहिजे. पुण्यश्लोक अहिल्यादेवींचा आदर्श हा डोळ्यासमोर ठेवलाच पाहिजे. त्या काळी अहिल्यादेवींनी मंदिरांचा जीर्णोद्धार केला होता. त्याचप्रमाणे आधार हरवलेल्या स्त्रियांनीच नव्हे तर सर्वांनीच स्वतःच्या घरालाच मंदिर बनविण्याची आज गरज आहे. शेवटी अहिल्यादेवींना त्यांच्या जयंती दिनानिमित्त मी मानवंदना देते आणि एवढंच म्हणू इच्छिते, समर्थ जयाची जीवन गाथा, त्यांच्या पुढती नमते माथा, त्यांच्या पुढती नमते माथा. धन्यवाद सखी परिवार. नमस्कार सखींनो. सखी परिवाराने आयोजित केलेल्या ऑनलाईन स्पर्धेत मी मंजुषा महेंद्र येवला सटाणा मी अहिल्याबाई होळकर यांच्याबद्दल माहिती सांगते. महाराष्ट्रातील बीड जिल्ह्यातील जामखेड तालुक्यात चौंडी या लहानशा गावात अहिल्याबाईंचा जन्म झाला.
त्यांच्या आईचे नाव सुशीला आणि वडिलांचे नाव मानकोजी शिंदे. ह्या लहानपणापासून हुशार होत्या आणि भक्तिपूर्ण अंतःकरणाच्या होत्या. एक छोटासा प्रसंग सांगते की त्या एका सीना नदीच्या काठी त्या महादेवाच्या मंदिरात अहिल्याबाई आपल्या आई बरोबर दर्शनाला आल्या होत्या. तेथे नदीच्या वाळूत मैत्रिणींबरोबर खेळताना अहिल्याने एक वाळूचे शिवलिंग बनवले. तेवढ्यात सैन्य दलातील एकाचा घोडा उधळला. तो घोडा आपल्याकडे येत आहे हे पाहून सर्व मैत्रिणी पळाल्या, पण अहिल्याबाई मुळीच घाबरल्या नाही. ती लगेच शिवलिंगाकडे धावली आणि त्याला घट्ट मिठी मारून बसली. तेवढ्यात गावातील श्रीमंतांनी पाहिले की ते त्या अहिल्याजवळ आले आणि त्या अहिल्याबाईला विचारू लागले की तू घाबरली नाहीस मुली, तुला तो घोडा तुडवून गेला असता तर. मग त्या अहिल्याबाई निर्भयपणे म्हणाल्या हे शिवलिंग मी घडवले आहे आणि आपण जे घडवतो त्याचे प्राणपणाने रक्षण केले पाहिजे ना, मी तेच केले. हे ऐकून श्रीमंत बाजीराव खुश झाले. अहिल्याबाई नेहमी म्हणत, स्नानाने देहशुद्धी, ध्यानाने मनशुद्धी आणि दानाने धनशुद्धी. आपल्या संस्कृतीत दानधर्माला फारच महत्व आहे. दानधर्माला जाती धर्माला सीमा नव्हत्या. अहिल्याबाईंनी केलेला दानधर्म प्रजेच्या सुखासाठी केला होता. त्यासाठी त्या अहिल्याबाईंनी सरकारी तिजोरीतील पैसा कधीच वापरला नाही. आपली खाजगी संपत्ती ही दानधर्मासाठीच वापरली. अहिल्याबाईंना स्वतःची स्तुती करायला कधीच आवडत नव्हते. अशा या अहिल्याबाई होळकर सोन्याच्या सिंहासनावर बसून त्यांनी कधीच राज्य केले नाही. त्यांनी सर्वसामान्य लोकांमध्ये बसून राज्य केले. अशा या पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांना नमस्कार. धन्यवाद. मी सौ प्रीती पंकज मेने, राहणार ओतूर. आज 31 मे 1725 रोजी अहिल्याबाई होळकरांचा जन्म झाला. अहिल्याबाई होळकर म्हणजे 300 वर्षापूर्वी होऊन गेलेली राज्यकर्ती. मावळा प्रांतात त्यांनी 28 वर्षे राज्य केले आणि आपल्या कर्तृत्वाने त्यांनी इतिहास घडविला. धनगर जातीत जन्मली पुण्यश्लोक अहिल्या झालीस तू. धनगर जातीत जन्मली पुण्यश्लोक अहिल्या झालीस तू. होळकर घराण्याची राखून शान, होळकर घराण्याची राखून शान, राजघराण्याचं करुणी मोठे नाव, प्रजाहित दक्ष अहिल्या झालीस तू. गोरगरीब जनतेला देऊन न्याय, गोरगरीब जनतेला देऊन न्याय, न्याय देवता अहिल्या झालीस तू. न्याय देवता अहिल्या झालीस तू. स्त्री उद्धारासाठी स्त्रीशक्तीचा घेऊन या ध्यास, स्त्रीशक्तीचा घेऊन या ध्यास, स्त्रीशक्ती अहिल्या झालीस तू. इंग्रजांच्या तलवारीचा घेऊन या ध्यास, इंग्रजांच्या तलवारीचा घेऊन या ध्यास, प्रजाहितासाठी डोळ्यांची करून यावात, प्रजाहितासाठी डोळ्यांची करून यावात अहिल्या झालीस तू. अहमदनगर जिल्ह्यातील चौगडा या गावाचे पाटील मानवजी शिंदे यांची मुलगी अहिल्या. एका साध्या सुध्या मेंढपाळ कुटुंबातील ही अहिल्या. पूर्वी मुलींना लिहायला वाचायला शिकवत नसत, पण मानवजी शिंदे यांचा विचार वेगळा होता. अहिल्याला लिहायला वाचायला शिकवलं. थोड्याच दिवसात मावळा प्रांताचे सुभेदार म्हणजे खंडेरावांची पंत्री म्हणून इंदोरला आली. त्यांनी काही इतिहासच घडविला. त्या महाराणी झाल्या, खऱ्याखुऱ्या राज्यकर्ती झाल्या. अहिल्याबाई होळकरांचे सासरे मल्हारराव हे मराठे सुभेदारांचे पहिले सुभेदार म्हणून ओळखले जात. मल्हाररावानंतर सर्व काही राजकारभार अहिल्याच पाहायला लागल्या. राजकारभार पाहत असताना प्रजेला अत्यंत प्रेमाने सांभाळायची. बऱ्याचपैकी दानधर्मही करायचे आणि उद्ध्वस्त झालेले मंदिरे बांधली, घाट बांधला. एवढा जरी केला असता तरी त्यांचे नाव इतिहासात नोंद झाली असती. पण अहिल्याबाई होळकरांचं जे फार मोठा होता. वयाच्या 29व्या वर्षी खंडेरावांचा मृत्यू झाला. पूर्वी सती जाण्याची प्रथा होती. पहिल्या 2 पत्नी सती गेल्या. अहिल्याबाई सती जात असताना शेवटच्या क्षणाला मल्हाररावांनी रोखलं त्यांना. मल्हाररावांना माहिती होतं आपल्या मुलापेक्षाही कितीतरी कर्तृत्वान आपली सून आहे. अहिल्याबाई केवळ एक प्रकट शासकामधूनच नव्हे तर पराक्रमी योद्धा आणि सरस्वत अशा धनुर्धर देखील होत्या. त्यांच्या या अद्भुत साहसाला आणि अदम्य प्रतिभेला पाहून मोठमोठे राजे देखील आश्चर्यचकित होत असत. अहिल्याबाई होळकर हे लोकांसाठी सर्व काही होत्या. स्वतःपेक्षा प्रजा महत्वाची ही सूत्र त्यांनी आयुष्यभर राखलं. त्यांच्या बंगल्यावर हे कोरलेली एक वाक्य पुरेशी बोलके आहे. माझं कार्य प्रजेला सुखी ठेवणार आहे. माझा कार्य हे प्रजेला सुखी ठेवणार आहे.
माझ्या कार्यास मी जबाबदार आहे, माझ्या या कार्यास मी जबाबदार आहे. मी जे जे काही करते त्या परमेश्वरापुढे मला जाब द्यायचा आहे, त्या परमेश्वरापुढे मला जाब द्यायचा आहे. असा या महान कीर्तिवंत राजकर्तीला माझा मानाचा मुजरा, कीर्तिवंत राजकर्तीला माझा मानाचा मुजरा. हर हर महादेव, हर हर महादेव. 31 मे अहिल्याबाई होळकर जन्मदिनानिमित्त मी सौ सुनीता सुंदेवले अहुना कविता सादर करीत आहे. दिनदुबळ्यांची बनवी आई, ऊर्जा त्यांची जागृत ठेवी, ती जननेची माता अहिल्यादेवी, अहिल्यादेवी. लोकहिताचे शासन चालविले, जनउद्धाराचे कार्य केले, करून जीर्णोद्धार मंदिरी बांधले नवी, बांधली नवी. धर्मरक्षया अवतार घेतला, रक्षले त्यांनी ही धर्माला, ती जगतीला मिळून दिली ओळख नवी, ओळख नवी. अनेक मंदिरांचा जिने केला जीर्णोद्धार, केला जीर्णोद्धार. दान धर्मासाठी जिचे अंतकरण उदार, अंतकरण उदार. कवी गोवर्धन आपुला माताच्या चरणावर ठेवी, चरणावर ठेवी. ती जननीची माता अहिल्यादेवी, अहिल्यादेवी, अहिल्यादेवी. धन्यवाद. सखी परिवार आयोजित ऑनलाईन व्हिडिओ स्पर्धा अहिल्याबाई होळकर. मी सुरेखा अनिल बामणकर, नवी मुंबई. मी तुम्हाला अहिल्याबाईंबद्दल थोडक्यात माहिती सांगत आहे. न्यायप्रधानता व न्यायप्रियता काय असते ते. अहिल्याबाई होळकर या इंदोरच्या महाराणी, महासम्राज्ञी होत्या. त्या न्यायदानात एकदम समान हक्क देत असे. एके दिवशी काय झाले, एका गायीचे बछडे रथाखाली चिरडले गेले. त्यामुळे ती गाय अतिशय दुःखी कष्टी झाली, रडू लागली. न्यायासाठी तिने आड्या बाजारातील घंटा वाजवण्यास सुरुवात केली. अहिल्याबाई होळकर राजदरबारात आल्या आणि घन 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 असा घंटेचा आवाज ऐकू आला. अहिल्याबाईंनी तपास करायला सांगितले की कोण दुःखी कष्टी आहे, कोणाला न्याय पाहिजे त्याचा तपास करा. आणि त्यांना समजले की एका गायीचे बछडे रथाखाली चिरडले गेले, त्यामुळे ती न्याय मागत आहे. अहिल्याबाईंनी फरमान सोडले की जो कोणी हे कृत्य केलं असेल त्यालाही आडवं पाडा आणि रथाखाली चिरडा. प्रधानजी धावत धावत आले. राणी सरकार, राणी सरकार, तो तिसरा कोणी नसून तुमचा मुलगा आहे. अहिल्याबाई बोलली, पुत्र असो की कोणी असो, न्याय तो न्यायच, सर्वांना समान. अहिल्याबाईंनी रथ काढण्यास सांगितले आणि त्या रथावर स्वार होण्यास कोणीच तयार होत नव्हते. अशा वेळेस अहिल्याबाई स्वतः स्वार झाल्या आणि भरघा वेगाने रथ काढू लागल्या. रथ त्यांचा भरघा वेगाने निघाला. सगळ्यांनी डोळे बंद केले, कारण तो क्षण कुणालाच पाहायचा नव्हता. इतिहासात अशी पहिली घटना घडत होती की एक आई आपल्या मुलाला रथाखाली न्यायासाठी चिरडत होती. आणि सर्वांनी डोळे बंद केले. तो भरगाव येणारा रथ फक्त एकच गाय बघत होती आणि ती गाय उघड्या डोळ्यांनी ते दृश्य बघत होती आणि तिने रथाला आडवी झाली आणि ती रडू लागली. आई मुलाचं दुःख काय असतं, वियोगाचं, ते मी सहन केलं. हे मला जे दुःख झालं ते तुम्हाला होऊ नये. मी तुमच्या मुलाला माफ केलं. तुम्ही आता तुमच्या मुलाला मारू नका, असे म्हणून गाय रडू लागली. अशा प्रकारे अहिल्याबाईंची ही कथा इतिहासात कोरून ठेवण्यासारखी आहे. न्यायप्रियता आणि शिस्तप्रियतासाठी अहिल्याबाई होळकर प्रसिद्ध होत्या. धन्यवाद. नमस्कार, मी सौ स्वाती अशोक ब्राह्मणकर, नाशिक. मी आज अहिल्याबाई होळकर यांच्या कार्याविषयी थोडे सांगणार आहे. अहिल्याबाई होळकर हे नाव मराठ्यांच्या इतिहासात अमर झाले. त्याला त्याची धर्मपरायण आणि उदार वृत्ती कारणीभूत ठरली. बाई काय राज्यकारभार करणार
ही दरबारी मंडळींची अटकळ सपशेल खोटी ठरवली अशी शंका घेणाऱ्या त्यांचा जुना दिवाण गंगाधर यशवंत चंद्रचूड उर्फ गंगोबा तात्या हा प्रमुख होता. राघोबा दादांशी त्यांनी अहिल्याबाईंविरुद्ध संधान बांधले आणि इंदूर बळकावण्यासाठी त्यांना प्रोत्साहित केले. अहिल्याबाईंना हे कळले तेव्हा त्या युद्धास तयार असल्याचे त्यांनी राघोबा दादास कळविले. राघोबांना ते अडचणीचे वाटले. हरलो तर बाईकडून हरलो आणि जिंकलो तरी बाईंशी युद्ध करण्यात कोणती मोठी मर्दुंकी. शेवटी राघोबांना माघार घ्यावी लागली. त्यांचा उत्तम पाहुणचार अहिल्याबाईंनी इंदुरात केला. अशा रीतीने बाईंच्या लौकिकात आणखीनच भर पडली. अहिल्याबाईंच्या आयुष्यातील अविस्मरणीय घटना त्यांचा लौकिक वाढविणारी आहे. आपली कन्या मुक्ताबाई हिचे स्वयंवर घोषित करताना त्यांनी जाहीर केले की जो कोणी चोर, लुटारू, दरोडेखोर यांच्या राज्यात बंदोबस्त करी त्या शूर व्यक्तीशी मुक्ताबाईचा विवाह लावला जाईल. त्यावेळी जातपात बघितली जाणार नाही. हा अलौकिक विचार जाहीर करून त्या थांबल्या नाहीत तर त्यांनी कृतीही तशीच केली. यशवंतराव फणसे या गुणी शूर तरुणाशी त्यांनी मुक्ताबाईचा विवाह करून दिला. म्हणूनच लोकमाता, राजमाता, वीरांगणा, पुण्यश्लोक, देवी, गंगाजल निर्मळ, मातोश्री या सगळ्या पदव्या अहिल्याबाई होळकरांना लोकांनी अर्पण केल्या होत्या. मनापासून, हृदयापासून. कुठल्याही पदवीदान समारंभ न होताही या पदव्या आजही 200 वर्ष टिकून आहेत. उरी बाळगून स्वप्न मराठी सत्तेचे, उरी बाळगून स्वप्न मराठी सत्तेचे, बांधून तोरण हजारो गड किल्ले मंदिरांचे. घडविले जिने नव्या हिंदुस्थानाला, घडविले जिने नव्या हिंदुस्थानाला, एकच होती ती राणी अहिल्यादेवी होळकर. अशा या मातेला त्रिवार वंदन, त्रिवार वंदन, त्रिवार वंदन. धन्यवाद. सख्यांनो, सखी परिवार आयोजित ऑनलाईन स्पर्धा. मी सौ प्राची प्रदीप मार्कंडे, डोंबिवली. मी तुम्हाला अहिल्याबाई होळकर आणि माहेश्वरी साडी उद्योग याबद्दल सांगणार आहे. होळकरांच्या मृत्यूनंतर अहिल्याबाईंच्या अंगावर मोठी जबाबदारी पडली. म्हणून त्यांनी इंदोरवरून आपली राजधानी माहेश्वरला हलवली. त्यांनी सर्व व्यावसायिक, कारागीर, कामगार यांना माहेश्वरला बोलवून घेतले. त्यांचा साडी काढण्यामागचा उद्देश असा होता की संसारांच्या बायकांना साडीसाठी दूरवरच्या गावांवर अवलंबून राहावे लागत होते. तेथे बरेच विणकर होते. त्या विणकरांच्या कलेला वाव मिळावा म्हणून त्यांनी साडी उद्योग काढला. तसेच विशेष म्हणजे त्यांच्याकडे कोणी पाहुणे मंडळी येणार होती. त्यांना भेट म्हणून काय द्यावे म्हणून त्यांच्या डोक्यात साडीची कल्पना आली. म्हणून त्यांनी स्वतः जातीने डिझाईन तयार करून त्या साडीचा पोत बघून, सूत बघून ती साडी विणकरांकडून बनवून घेतली. ती साडी खूप उत्कृष्ट साडी ठरली. ती साडी म्हणजे 9 यार्ड आणि 9 यार्ड म्हणजे 27 फूट लांब अशी ती साडी होती. याच साडीला माहेश्वरी साडी असे म्हणतात. ह्या साडीमध्ये राजघराण्यातील आणि किल्ल्यातील भित्तिचित्र विणली गेली होती. करोडोंमध्ये हा व्यवसाय होऊ लागला. परंतु 1895 मध्ये याला उतरती कळा लागली. अहिल्याबाईंच्या मृत्यूनंतर हा धंदा थोडा ठप्प पडला. परंतु त्यांचे वंशज रिचार्ड आणि सॅली होळकर यांनी ती धुरा सांभाळून ठेवली. त्यांनी 1978 मध्ये रिवा नावाची स्वयंसेवी संघटना स्थापन केली आणि माहेश्वरी साडी उद्योगाला चालना दिली. त्यानंतर जामनगर मधील एका पाटलाची मुलगी, फक्त 29 वर्षाची, तिने देखील ही धुरा सांभाळली आणि तिने सिद्ध करून दाखवले की कलाकारांच्या कलेला किती वाव असतो. म्हणूनच अहिल्याबाई होळकर इतिहासात अमर झाल्या. त्यावेळी विनोबा भावे असे म्हणाले की मी जेथे जेथे गेलो तेथे तेथे परप्रांतीयांनी अहिल्याबाईंची स्तुतीच केली. शस्त्रबळाने तर कोणीही जिंकतं, शस्त्रबळाने तर कोणीही जिंकतं, परंतु प्रेमाने आणि धर्मशक्तीने सर्व प्रांत जिंकणाऱ्या ह्या एकमेव अशा अहिल्याबाई होळकर होय. धन्यवाद सगळ्यांना. कीर्तिवंत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त सखी परिवार आयोजित कार्यक्रमात मी रोहिणी नामदेव येवले, जळगाव माझे काव्य सादर करीत आहे. काव्य आहे कीर्तिवंत पुण्यश्लोक अहिल्यादेवी. युगानयुग तुझी कीर्ती, संत देवीच तू तेजोमय मूर्ती. 31 मे 1725 तुझा जन्मदिन, अहमदनगर ग्राम, चौडी ग्रामखेड तुझे जन्मगाव. माणकोजी शिंदे असे तुझ पिता, नव्हते स्त्री शिक्षण त्या काळी, लिहिणे वाचणे तुझ शिकविले. सार्थक जीवनाचे तू कीर्तिवंत केले, तुझ कार्याचे स्तवन आजवरही राहिले.
सासरे मल्लेरराव होळकर जहांगीरदार माळवा प्रांताचे. पुत्र खंडेराव होळकर अंशी तू विवाहबद्ध झाली. दुर्दैव से तुझे 1753 पुवर लढाईत खंडेराव धारातीर्थ पडले. अवदान राखुनी श्वशुर मल्हारराव होळकर तुझ रोखले सती जाणे. परी बहादूर बाला तू युग सम्राज्ञी. तू आजच्या युगाची शब्द नाम नसे तुझला विधवा. पुण्य श्लोक तू सांभाळले समाजकारण राजकारण तत्वज्ञान तू. करुण सैन्याचे नेतृत्व शत्रू पाडिले धारातीर्थ. वसवली राजधानी नर्मदा तीरी. सुंदर महेश्वर ठिकाण असे तव कार्याचा वर्णिता उंच लेख. नायादानात तू प्रसिद्ध. धार्मिक हिंदू मंदिरे कैक बांधिले. शिव मंदिर नदी काठ पायरी वीर. आजही किती तुझे नाम. पुण्यश्लोक अहिल्यादेवी सोलापूर. विद्यापीठ इंदूर. होळकर विद्यालय आश्रय दिधला तू. कलावंत कामगार. कवी मोरोपंत उच्च पदस्थ. नमन तुझे या जयंती दिनी. कर्तव्य निश्चय बळ तुझे. दुःखात सुख शोधता आनंद सोहळी. नमस्कार सखींनो. सखी परिवार आयोजित ऑनलाईन स्पर्धेसाठी मी प्रणोती चेतन भदाणे राहणारी कल्याण आपल्यासमोर अहिल्याबाई होळकर यांच्यावर आधारित स्वरचित कविता सादर करत आहे. माझ्या कवितेचे नाव आहे अहिल्याबाई होळकर म्हणजे सहनशीलता व नम्रतेचे दुसरे रूप. भारतीय इतिहासात अजातशत्रू म्हणून प्रसिद्ध अहिल्याबाईंनी केले स्वतःला यापरी सिद्ध. कठोरता आणि युद्धकुशलता अंगात भिनलेली तरीही सहनशीलता आणि नम्रता त्यांनी आजन्म जपलेली. नवरा असे छंदीफंदी तरी धैर्य न हरपले. सासऱ्या संगे कामात स्वतःला बुडवून घेतले. भर तारुण्यात सामोरे जावे लागले वैधव्याला. सती न जाता वाहून घेतले समाजकार्याला. 28 वर्षे धीराने व कुशलतेने चालविला राज्यकारभार. प्रजाहित जपत तिजोरीत भर घालत केली नय्या पार. मराठ्यांच्या इतिहासात झाल्या अहिल्याबाई अमर. नाही त्यांच्या नम्रता आणि धैर्याला कमजोरतेची सर. अखेरच्या दिवसात 2 बंधू नातू जावई आणि लेक झाले स्वर्गवासी एका मागोमाग एक. अशा नाजूक समयी केला शिंद्यांनी हल्ला. तरुणाचे लाजवेल अशा लढून जिंकल्या अहिल्याबाई करून प्रतिहल्ला. कर्तृत्व विचार आणि आचाराने अनुरूप. सहनशीलता आणि नम्रतेचे दुसरे रूप. महेश्वर येथे झाले देहवासन वृद्धाप काळात. स्वर्णाक्षराने नाव कोरले गेले या स्त्री शक्तीचे इतिहासात. धन्यवाद. सखी परिवार आयोजित ऑनलाईन स्पर्धा. माझे नाव सौ आशा सुरेश वाणी, नाशिक. ज्याप्रमाणे चिखलात कमळ उगवते त्याप्रमाणे महाराष्ट्रातील चौंडी या छोट्याशा खेडेगावात जन्मलेल्या अहिल्याबाई या पुढे इंदोर संस्थांच्या महाराणी झाल्या. त्या काळी स्त्रियांना शिक्षण दिलं जात नव्हतं, परंतु त्यांचे वडील मानकोजी शिंदे यांनी त्यांना लेखन व वाचन शिकवले. अहिल्याबाई लहानपणी जेव्हा भातुकलीचा खेळ खेळायच्या त्यावेळेला वडील वारंवार म्हणायचे की माझी मुलगी महाराणी होणार. घोड्यावर बसून ती राज्यातून फेरफटका मारणार. म्हणजेच लहानपणीच त्यांनी आपल्या मुलीचे ध्येय निश्चित केले होते. वयाच्या 8व्या वर्षी त्यांचे खंडेराव होळकरांशी लग्न होतं. सासरे मल्हारराव होळकर हे सुभेदार होते आणि पेशव्यांनी त्यांना इंदोर संस्थांची जहागीर दिली होती. दौलतीचा कारभारही मोठा होता. त्यामुळे मल्हाररावांनी आपल्या सुनेची कुशाग्र बुद्धिमत्ता पाहून तिला राज्यकारभार देण्याचे ठरविले. पत्रव्यवहार करण्याचे महत्वाचे काम त्यांच्यावर सोपविले. त्यामुळे त्यांचं व्यक्तिमत्व फुलू लागलं आणि अशातच अहिल्याबाईंना पती निधनाचा मोठा धक्का बसला. वयाच्या अवघ्या 29व्या वर्षी त्यांना वैधव्य आलं. पदरी 2 मुले होती आणि त्यावेळेला पतीच्या निधनानंतर सती जाण्याची पद्धत होती. परंतु मल्हाररावांनी त्यांना सती जाण्यास विरोध केला व तूच आमचा मुलगा आहेस व तुला प्रजेचे रक्षण करायचे आहे. तेव्हा अहिल्याबाईंनी सती न जाता आपल्या राज्यातच स्वर्ग निर्माण करायचे ठरवले. राज्यकारभाराची सर्व सूत्रे हाती आल्यानंतर त्यांनी मोठ्या धैर्याने सर्व अडथळे पार करत तब्बल 28 वर्ष राज्यकारभार केला व प्रजेला सुखी केले. त्यांनी प्रथम शेतीला प्राधान्य दिले. शेतीला पाणी पुरवठा होण्यासाठी त्यांनी विहिरी खोदल्या, तलाव बांधले, गरिबांसाठी अन्नछत्री चालवली,
पानपोया काढल्या, धर्मशाळा व आश्रमशाळा काढल्या, उत्पन्न देणारी व सावली देणारी झाडे लावली. अशी अनेक लोकोपयोगी कामे करीत असताना त्यांनी प्रत्येकाच्या अंगी असलेल्या कलागुणांचाही त्यांनी विकास केला व खऱ्या अर्थाने प्रजा सुखी व समृद्ध केली. अशा या राजमातेस माझे विनम्र अभिवादन. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. सखी परिवार आयोजित ऑनलाईन स्पर्धेत मी सौ मीनाक्षी श्यामकांत कोतकर, धुळे. विषय अहिल्याबाई होळकर. भारतीय इतिहासातून उपेक्षित राहिलेले सोन्याचे लखलखीत पान, पराक्रमाची शौर्याची धगधगती गाथा, एक अंतर्बाह्य युद्धाशी पुरुषार्थाने घेतलेली झुंज, मूर्तिमंत दया क्षमा या भारतभूमीवर अलोट प्रेम करणारी जगन्माता अहिल्याबाई होळकर अशी ही पुण्यशील धार्मिक देवी अवघ्या जगात ज्ञात आहे. ठिकठिकाणी घाट, देवळे, धर्मशाळा, तळी, विहिरींचे जीर्णोद्धार, रस्ते यासारखे प्रचंड कार्य असे तू हिमाचल पसरलेले. हजारो मुखांनी त्यांची धर्मपरायणता आजही गर्जून सांगत आहे. तेव्हापासून आजपर्यंत अन्नछत्रे, पानपोया अनेकांच्या क्षुधा तृष्णा शांत करीत आहे. परंतु माझ्या मनाला भावलं ते त्यांचं अपार शहाणपण, मुत्सद्दीपणा, दूरदृष्टी, ज्ञान लालसा, हिशोबातील समूळ पारंगतता, चोख व्यवहार, असामान्य तडप, तेज, खंबीरता, प्रजावत्सलता, आत्मविश्वास, पुरुषार्थ, रणकौशल्य, संरक्षण व्यवस्था, रणनीती, राजकीय कौशल्य, स्वाभिमान, परदुःखा कातर असणारं हळवं मन, योग्य वेळी अचूक निर्णय घेण्याचे कशप, पेशव्यांच्या गादीशी असणारी अपार निष्ठा, जिद्द, कर्तव्य, कठोरता, बाणेदार वृत्ती, उच्च चारित्र्य, साधी राहणी, कल्याणकारी वृत्ती, किती किती म्हणून वर्णावे. या अनेक सद्गुणांचे पुरावे इतिहासाच्या पानापानात दिसून येतात. त्यावर अनेक कौटुंबिक आघात कोसळले. पतीचा अकाली मृत्यू, अवघ्या 22व्या वर्षी पुत्राचा मृत्यू, लाडक्या लेकीचे सती जाणे, असा संसाराचा भीषण उन्हाळा सोसून प्रत्येक क्षण सतसत विवेकाने कर्तव्याचा कर्मयोग आचरून कन्या, पत्नी, सून, माता, कर्तव्य कठोर मुत्सद्दी राणी अशा अनेक रूपांनी अद्वितीय जगून वंदनीय आदर्श समाजापुढे ठेवला. अशा उच्च कोटीच्या परिपूर्ण असामान्य पुण्यश्लोक अहिल्यादेवींना कोटी कोटी प्रणाम, कोटी कोटी प्रणाम. नमस्कार. सखी परिवार आयोजित ऑनलाईन स्पर्धा यामध्ये मी सुवर्णा राहुल सोंजे, ठाणे सहभागी झाले आहे. मी पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या वेशभूषेत सुवर्णा सोंजे तुम्हाला अहिल्याबाईंचा युद्धकुशलता दर्शवणारा एक छोटासा प्रसंग सांगणार आहे. मल्हारराव होळकर. मल्हारराव होळकर म्हणजे अहिल्याबाईंचे सासरे. यांना पेशव्यांनी इंदूर संस्थांची जहागीर दिली होती. दौलतीचा कारभार मोठा होता. ज्यावेळी मल्हारराव मोहिमेवर असत त्यावेळी अहिल्याबाई स्वतः राज्याचा बंदोबस्त चोख राखीत असे. मल्हाररावांच्या सल्ल्यानुसार वागत असे. परंतु 1766 साली मल्हाररावांचे निधन झाले आणि अहिल्याबाईंवर फार मोठी जबाबदारी येऊन पडली. आता खऱ्या अर्थाने त्या राज्यकर्त्या झाल्या. बाई काय राज्यकारभार करणं, अशी दरबारी मंडळींना शंका वाटू लागली. त्यात प्रामुख्याने शंका घेणारे म्हणजे गंगोबा. गंगोबा तात्या हे त्यांचे जुने दिवाण. या गंगोबांनी राघव व दादांशी अहिल्याबाईंविरुद्ध संधान बांधले आणि इंदूर बळकावण्यासाठी त्यांना प्रोत्साहित केले. ज्यावेळेस अहिल्याबाईंना हे कळाले त्यावेळेस त्यांनी राघोबा दादांना कळवले की आम्ही युद्धासाठी तयार आहोत, परंतु जर तुम्ही युद्ध हारले तर एका बाईकडून युद्ध हारले आणि जर तुम्ही युद्ध जिंकले तर एका बाईशी युद्ध करण्यात कोणती मोठी मर्दुमकी असे होणार. शेवटी राघोबांनी माघार घेतली. अशा प्रकारे
कुठल्याही प्रकारचे युद्ध न करता अहिल्याबाईंनी इंदूर संस्थानावर आपलं वर्चस्व टिकवून ठेवलं. सैन्यबळावर राज्य टिकवणं ही इतिहासाची परंपरा आहे, परंतु मानवतेच्या अद्वितीय बळावर लोकांच्या मनावर राज्य करण्याचा पराक्रम अहिल्याबाईंनी केला आणि अहिल्याबाई होळकर हे नाव मराठ्यांच्या इतिहासात अमर झाले. कार्यक्षम राज्यकर्ती म्हणून सुवर्णाक्षरांनी त्यांचे नाव लिहिले गेले. अशा पराक्रमी, शूरवीर, लोकराज्ञी, पुण्यश्लोक अहिल्याबाईंना माझा मानाचा मुजरा. हर हर महादेव. सखी परिवार आयोजित ऑनलाईन व्हिडिओ स्पर्धा. नाव योगिता घरटे, गाव सटाणा. विषय अहिल्याबाई होळकर यांच्याबद्दल माहिती. अहिल्याबाई होळकर यांचा जन्म 31 मे इसवी सन 1725 रोजी महाराष्ट्राच्या अहमदनगर जिल्ह्यातील जामखेड तालुक्यातील चौंडी या खेड्यात झाला. त्यांचे वडील मानकोजी शिंदे हे त्या गावचे पाटील होते. अहिल्यादेवी यांचे आजोळ उस्मानाबाद जिल्ह्यातील चोराखळी हे गाव होते. त्यांच्या मामाचे आडनाव मैंदाड होते. स्त्री शिक्षण फारसे प्रचलित नसतानाही तिच्या वडिलांनी त्यांना लिहिण्या वाचण्यास शिकवले होते. बाजीराव पेशव्यांचे एक सरदार मल्हारराव होळकर हे माळवा प्रांताचे जहागीरदार होते. ते पुण्यात जाताना चौंडीस थांबले होते. आख्यायिकेनुसार 8 वर्षाच्या अहिल्यादेवींना मल्हाररावांनी एका देवळात बघितले. मुलगी आवडल्यामुळे त्यांनी तिला स्वतःच्या मुलाला खंडेराव यांची वधू म्हणून स्वीकारले. मल्हारराव होळकरांच्या त्या सून होत्या. अहिल्यादेवींचे पती खंडेराव होळकर हे इसवी सन 1754 मध्ये कुंभेरच्या लढाईत धारातीर्थी पडले. त्यांच्या मृत्यूनंतर सासरे मल्हाररावांनी अहिल्याबाईंना सती जाऊ दिले नाही. 12 वर्षानंतर मल्हारराव होळकर हेही मृत्यू पावले. त्यानंतर अहिल्याबाई मराठी साम्राज्याच्या माळवा प्रांताचा कारभार बघू लागल्या. त्या लढाईत अहिल्यादेवी स्वतः सैन्याचे नेतृत्व करीत होत्या. त्यांनी पुढे तुकडोजीराव होळकर यांना सेनापती म्हणून नेमणूक केली. भारतातील माळवांच्या जहागीरदार असलेल्या होळकर घराण्याच्या तत्वज्ञानी राणी म्हणून त्या ओळखल्या जातात. त्या नर्मदा तीरी इंदूरच्या दक्षिणेस असलेल्या महेश्वर या ठिकाणी आपली राजधानी हलवली. मल्हाररावांनी त्यांना प्रशासकीय व सैन्याच्या कामात पारंगत केले. त्या आधारे अहिल्याबाईंनी 1766 ते 1795 मध्ये त्यांच्या मृत्यूपर्यंत माळव्यावर राज्य केले. अहिल्याबाई होळकर या उचित न्यायदानासाठी प्रसिद्ध होत्या. पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर. नमस्कार सखींनो, मी सौ आशा राजेंद्र शिरोडे कल्याण. पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर जन्मदिनानिमित्त सखी परिवार आयोजित ऑनलाईन व्हिडिओ स्पर्धेत मी सहभागी होत आहे. एक कर्तृत्ववान स्त्री म्हणजे पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर. त्यांचे माहेर मराठवाड्यातील बीड जिल्ह्यातील मौजे चौडे. मानकोजी शिंदे यांची कन्या वयाच्या 8व्या वर्षी लग्न करून माळवा प्रांतात आल्या. मराठ्यांच्या इतिहासात सुवर्ण अक्षरांनी नाव लिहून गेल्या. सासरे मल्हारराव होळकर व सासूबाई गौतमाबाई, पती खंडेराव होळकर. त्यांना एक मुलगा मालेराव व एक मुलगी मुक्ताबाई असे त्यांचे कुटुंब होय. वडिलांकडून बालपणीच त्यांना हे संस्कार आले होते. वयाच्या 29व्या वर्षी त्यांना वैधव्य प्राप्त झाले. त्यांनी सती न जाता येथेच स्वर्ग करेन असे म्हटले व राज्याचा कारभार हाती घेतला. राज्यकारभार सांभाळताना त्यांनी कृषी धोरण व अर्थकारण करून राज्याचा मोठ्या प्रमाणात विकास केला. नद्यांवर घाट बांधले, मंदिरे, मस्जिदे, तळे, धर्मशाळा, रस्ते बांधले, शैक्षणिक संस्था चालू केल्या. शेतकऱ्यांना 12 झाडे लावण्यासाठी देत असत. त्यातील 7 झाडांचे उत्पन्न शेतकरी आपल्या चरितार्थ चालविण्यासाठी घेत असे व 5 झाडाचे उत्पन्न कर रूपाने संस्थानात जमा करत असे. असे करत असं हे त्यांचे कृषी धोरण होय. अर्थकारण होळकर संस्थानाचे लाखाचे उत्पन्न त्यांनी कोटीवर नेले. एका विणकराकडून 100 विणकर तयार केले व माहेश्वरी साडीचा उद्योग वाढवला. रोजगार उत्पन्न वाढवले. यातूनच अर्थकारण सुधारले. पडीत माळराणे शेतीस करण्यात दिली. राज्यात व संसारात शांतता सुव्यवस्था प्रस्थापित केली. सती जाऊन स्वर्गात जाण्यापेक्षा मी राज्यात राहून येथेच स्वर्ग निर्माण करेन हे त्यांचे ध्येय होते. डोक्यावर पदर घेतलेली विधवा काय राज्य करणार असे लोक म्हणत असत.
त्यांनी त्यांना उत्कृष्ट कार्य करून दाखवले. आपल्या अनेक कृतीमधून त्यांनी आपले पैलू दाखवून दिले. त्यांच्या अंगी मुत्सद्दीपणा, दूरदृष्टी, चोख व्यवहार, खंबीरता, आत्मविश्वास, पुरुषार्थ, रणकौशल्य, स्वाभिमान, योग्य वेळी अचूक निर्णय घेणे, कर्तव्य कठोरता, बाणेदार वृत्ती, प्रसंगानुसार मनाचा हळवेपणा असे विविध गुण होते. सासरे तर त्यांना नेहमी पुत्र ऐलोबाच असे म्हणत असे. देवी, सती, माता या तिन्ही रूपांनी वंदनीय पुण्य श्लोक अहिल्यादेवींना कोटी कोटी प्रणाम, कोटी कोटी प्रणाम. पुण्यश्लोका अहिल्याबाई होळकर यांच्या जन्मतिथीनिमित्त सखी परिवार आयोजित ऑनलाईन व्हिडिओ स्पर्धेत मी सौ मंदाकिनी रमेश येवले, मुक्काम पोस्ट भडगाव सहभाग नोंदवित आहे. मी महेश्वर येथील पौराणिक कथा व महेश्वर साडी उद्योग यावर 2 शब्द बोलत आहे. महेश्वर हे मध्य प्रदेशातील खरगोन जिल्ह्यातील नर्मदा नदीच्या काठी वसलेले शहर आहे. पूर्वी येथे अहिल्याबाई होळकर यांची राजधानी होती. महेश्वर हे पुराण काळापासून प्रसिद्ध असे तीर्थक्षेत्र आहे. पुराणातील कार्तवीर्य अर्जुन या समवंशीय सहस्रार्जुन क्षत्रिय राजाची राजधानी म्हणून महेश्वराचे उल्लेख सापडतात. कार्तवीर्य अर्जुन हा सहस्रार्जुन या नावानेही रामायण तसेच महाभारतात ओळखला गेला आहे. एका पुराण कथेनुसार सहस्रार्जुन राजा आपल्या 500 राण्यांसह नदीकाठी फिरायला गेला. राण्यांना क्रीडा करण्याची लहर आली. आता क्रीडेसाठी मोठी जागा पाहिजे म्हणून सहस्रार्जुनने आपल्या 1000 बाहूंनी नर्मदेचा प्रवाह रोखला. त्याचवेळी आकाशमार्गे जाणाऱ्या रावणाने नदीचे कोरड पात्रे पाहिले आणि शिवभक्त रावणाने नदीच्या पात्रात शिवलिंग स्थापन करून पूजा सुरू केली. तेवढ्यात सहस्रबाहूंच्या राण्यांची क्रीडा संपली आणि राजाने नर्मदेचा प्रवाह सोडला आणि नदीतून आलेल्या पाण्याच्या लोंढ्यात रावणाचे शिवलिंग वाहून गेले. संतापलेल्या रावणाने सहस्रार्जुनाशी युद्ध आरंभले. आपल्या 1000 बाहूंनी युद्ध करणाऱ्या कार्तवीर्य अर्जुनाने रावणाचा सहज पराभव केला आणि त्याला जमिनीवर लोळून त्याच्या प्रत्येक डोक्यावर एक दिवा ठेवला. हे कमी होते म्हणून की काय, कार्तवीर्य अर्जुनाने रावणाला पकडून आपल्या मुलांच्या पाळण्याच्या खांबाला बांधून दिली. या प्रसंगाची आठवण म्हणून अजूनही महेश्वरच्या सहस्रभाऊ मंदिरात 11 दिवे लावण्याची प्रथा आहे. महेश्वराचे पुरातन नाव माहिष्पती असे होते. उद्योगधंदा. महेश्वरातील अहिल्यादेवीची राजधानी ही जणू काय संगीत कला व उद्योग यांची संस्थाच होती. महाराष्ट्रातील प्रसिद्ध कवी मोरोपंत व शाहीर अनंत फंदी यांना व संस्कृत विद्वान खुशालीराम यांना अहिल्याबाईंनी आश्रय दिला. कारागिरांना व मूर्तिकारांना त्यांच्या राजधानीत सन्मान व वेतन मिळत असे. त्यांनी महेश्वर शहरात एक कापडाची गिरणी सुरू केली. 5व्या शतकापासून महेश्वर वस्त्र उद्योगासाठी प्रसिद्ध आहे. रेघा चौकटी याने बनलेल्या माहेश्वरी साड्या पूर्ण भारतात प्रसिद्ध आहेत. रेहवा सोसायटी ही होळकरांच्या वंशजांनी स्थापन केलेली संस्था पारंपरिक विणकाम कलेला उत्तेजन देते. अनेक चित्रपटांचे चित्रीकरण महेश्वराच्या सुरेख घाटावर झालेले आहे. आदि शंकराचार्य या पहिल्या संस्कृत चित्रपटाचे चित्रीकरण या भागात झाले आहे. 2018 साली प्रदर्शित झालेल्या पॅडमन या अक्षय कुमार अभिनीत चित्रपटाचे बरेचसे चित्रीकरण महेश्वर येथे झाले आहे. राणी अहिल्याबाई होळकरांचा राजवाडा आणि नर्मदेकाठी बांधलेले महेश्वराचे मंदिर यामुळे अनेक पर्यटक महेश्वराला भेट देत असतात. धन्यवाद. नमस्कार सखींनो. सखी परिवार आयोजित अहिल्याबाई होळकर स्पर्धा. मी सौ सुनंदा अरुण सोंजे, नाशिक. अहिल्याबाईंविषयी मी तुम्हाला आज एक 2 मिनिटाची गोष्ट सांगणार आहे. अहिल्याबाई होळकर यांचा जन्म 31 मे 1725 रोजी महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्यातील जामखेड तालुक्यातील चौडी या खेड्यात झाला. अहिल्याबाई होळकर म्हणजे 300 वर्षापूर्वी होऊन गेलेली कर्तबगार राजकर्ती माळवा प्रांतावर त्यांनी 28 वर्ष राज्य केले. आपल्या कर्तृत्वाने इतिहास कसा घडवला ही सांगणारी ही गोष्ट. चला बघूया आपण या गोष्टीकडे. अचानक भेट 1733. काय छान घोडे आहेत हे, पण हे इथे कसे काय आलेत? वाव. छोटी अहिल्या आवडीने हत्ती घोडे बघायला लागली. तिचा पाय काही केल्या तिथून निघत नव्हता. पण आता अंधार पडायला लागला होता. तिला अजून देवळात जाऊन दिवा लावायचा होता. गडबडीत ती देवळात गेली. तिथे जाऊन तिने दिवा लावला व डोळे मिटून देवाजवळ बसून तिने हात जोडले. त्यावेळी तिच्या शांत लोभस रूपाकडे मल्हारराव बघत होते. मल्हारराव म्हणजे
पराक्रमी शूर सुभेदार. ते निघाले होते पुण्याला. वाटेत त्यांचा मुक्काम चौडी या गावात पडला होता. आणि जे हत्ती घोडे अहिल्याने बघितले होते ते सारे त्यांचेच होते. त्यांना वाटलं आपला मुलगा खंडेराव याला हीच मुलगी बायको म्हणून शोभेल. त्या काळात लग्न लवकर होत असत. होळकरांची सून अहिल्याबाई या मेंढपाळ कुटुंबातील त्या काळात मुलींना शिकवत नसत. बाईने फक्त घर संसार आणि कुटुंब बघावा अशीच त्या काळी रीत होती. पण अहिल्याबाईंच्या वडिलांचे विचार वेगळे होते. त्यावेळी त्यांनी अहिल्याबाईंना लिहायला वाचायला शिकवले. काही दिवसातच अहिल्याबाई मावळ्यांची होळकर म्हणून सून इंदोरला आली आणि पुढे तिने इतिहासच घडवला आणि ती राणी झाली. अगदी खरी राजकर्ती. तब्बल 28 वर्ष तिने राज्यकारभार सांभाळला. सामाजिक बांधिलकी, युद्ध कुशलता, संघटन कौशल्य, सहनशीलता व नम्रता, न्यायप्रियता, व्यापार व व्यवसाय यावर दूरदृष्टिकोन, मंदिराचा जीर्णोद्धार व कट्टर शिवभक्त अशा होत्या राणी अहिल्याबाई होळकर. अशा या महान व्यक्तिमत्वाला माझा त्रिवार सलाम. धन्यवाद. सखी परिवार आयोजित पुणे उपक्रम पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यात मी सहभागी झाली आहे. सौ शैलजा प्रभाकर कोतकर, नाशिक. मी आपणास पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्याबद्दल थोडा परिचय देत आहे. पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर त्यांच्याबद्दल बोलायचे म्हणजे आपली मती चालत नाही तरी मी अल्पसा प्रयत्न करते. त्या लहान असताना त्यांची बुद्धीची चुणूक एका गोष्टीतून दिसून येते. मल्हारराव हत्ती घोडे घेऊन त्यांच्या गावातून जाताना अहिल्याने पाहिले. दृष्टी तिकडे गेल्यावर तिथे स्थिर झाली. मल्हाररावांचा मुलगा खंडेराव यांच्यासाठी ही कन्या अतिशय कुशाग्र बुद्धीची आहे असे मल्हाररावांनी ओळखले आणि तिला सून म्हणून करायचे स्वीकारले. इंदोरच्या त्या स्नुषा झाल्या. त्यातच लवकर त्यांचे पती खंडेराव अचानक मारले गेले. हा मोठा आघात झाला. त्यावेळी स्त्रिया पती निधनानंतर सती जात. त्यांच्या 2 सवती सती गेल्या. अहिल्याबाईंना एक मुलगा मालोजी होता. त्याही सती जाण्यास निघाल्या आणि काय भगवंतांची करणी. मल्हाररावांना बुद्धी झाली आणि त्यांनी सुनेला समजावून सांगितले आणि सती जाण्यास नकार दिला. क्षणाचाही विचार न करता लोक काय म्हणतील याचा विचार न करता त्यांनी ही गोष्ट घडवून आणली. तेवढ्यावर ते न थांबता सुनेची कुशाग्र बुद्धी, निरीक्षण शक्तीचा उपयोग त्यांनी समाज कल्याणासाठी करून घेतला. मल्हारराव कणखर होते. समाज अनेक दूषणे देत त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले. असे असतानाच अहिल्याबाईंचा मुलगा मालोजी हाही लवकरच देवाघरी गेला. बघा सखींनो, त्यांच्यावर एवढे मोठे आघात झाले. अशा कठीण प्रसंगी ही महिला रडत न बसता सक्षम, धैर्यवान आणि खंबीरतेने उभी राहिली आणि जगायचे म्हणून जगली नाही तर तिने लोकोत्तर महान कार्य केले. रडत बसल्या नाही. त्यांनी आपल्या कर्तृत्वाला बुद्धीची धार देऊन, धैर्याची तलवार हाती घेऊन त्यात प्रत्यक्ष शंकर भगवान, देवांचे महादेव यांना अंतरंगात ठेवून आपले कार्य लोकोत्तर केले आणि त्या अजरामर झाल्या. पुण्यश्लोक म्हणून ओळखल्या जाऊ लागल्या. आजही आपण त्यांचे चरित्र अभ्यासाला घेतो. इतिहास वाचून पुण्यतिथी, जयंती साजरी करण्यात अथवा पुतळे बांधण्यात तसेच घटना घोगत बसण्यात मुलींना इतिहास सांगण्यात पेक्षा आता त्यातून काहीतरी बदल करावा असे मला वाटते. त्यातील प्रसंगावधान गोष्टी लक्षात घेऊन आपल्यावर, समाजावर, स्त्री पुरुषांवर, मुलांवर जो प्रसंग आज आलेला आहे त्यातून आपण ह्या कथेतून नव्याने उभे राहण्याचे विचार करूया आणि ह्या जगण्यासाठी त्यांची मानसिकता तयार करण्यासाठी ही कथा म्हणजे एक संजीवन बुटी समजूया. त्यांचे नाव इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहिले गेले व आपण सर्वजण फक्त गिरवण्याचा प्रयत्न करत असतो. प्रत्यक्ष अहिल्या बनण्याची वेळ आज आलेली आहे. पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर तर लोक होऊ शकत नाही पण त्यांच्या पावलावर पाऊल नक्कीच ठेवू शकतो. तेजस्विता, नम्रता, सहनशीलता, औदार्य, कुशाग्र बुद्धी, अध्यात्म, अभ्यासवृत्ती, शौर्य, पराक्रम या सर्वांचा मिलाप म्हणजे पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर. धन्यवाद. नमस्कार. सखी परिवार आयोजित ऑनलाईन स्पर्धा. माझे नाव सौ सरला सुधीर धांडे, गाव मालेगाव.
राजमाता, राष्ट्रमाता, राज्यकर्त्या, विश्वमाता म्हणजेच पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर होय. यांचा जन्म 31 मे 1725 रोजी महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्यात जामखेड तालुक्यात चौंडी या खेड्यात झाला. त्यांच्या वडिलांचे नाव माणकोजी शिंदे असे होते. ते त्या गावचे पाटील होते. त्या काळी शिक्षण जरी प्रचलित नव्हते तरी देखील त्यांना लिहिण्या वाचण्यास शिकवले होते. मल्हारराव होळकर यांचा मुलगा खंडेराव यांच्याशी अहिल्याबाई होळकर यांचा विवाह झाला. कुबेरच्या लढाईत खंडेराव होळकर यांचा हे धाराधारती पडले. 12 वर्षांनी मल्हारराव होळकर हे देखील अलमपूर मोहिमेवर असतानाच त्यांनी मृत्यूला गाठले. अहिल्याबाई होळकर यांना त्यांच्या सासऱ्यांनी युद्ध कसे करावे, भालाचे संचती कसे चालवावे, तोफांचा जर आवाज झाला तर त्यांना सामोरे कसे जायचे याचे प्रशिक्षण दिलेले होते. अहिल्याबाई होळकर यांनी 28 वर्ष राज्यकारभार सांभाळला होता. त्यांना शत्रू देखील त्यांचा आदर बाळगत असे. अहिल्याबाई होळकर यांनी 5000 फौजेची स्त्रियांची फौज तयार केलेली होती. त्यांना शस्त्र, अस्त्र, तलवारी चालवणे आणि भाले संचेती यांचे प्रशिक्षण दिलेले होते. अहिल्याबाई होळकर यांच्या घरातील खंडेराव होळकर त्यांचे पती, मल्हारराव होळकर त्यांचे सासरे आणि त्यांचा मुलगा भालेराव यांचा देखील मृत्यू झाला. यशवंतराव फणसे यांचे जावाई यांचा देखील मृत्यू झाला. परंतु घरामध्ये एकही पुरुष असा राज्यकारभार करण्यासाठी शिल्लक राहिलेला नाही. त्यावेळेस अहिल्याबाई होळकर यांच्या घरामध्ये एकही पुरुष असा शिल्लक राहिलेला नव्हता. गंगोबा छेदोछद या दिवाणाने त्यावेळेस पेशवे यांना एक पत्र लिहिले आणि त्या पत्रामध्ये त्यांनी सांगितले की होळकर घराण्यामध्ये एकही पुरुष असा राज्यकारभार करण्यासाठी शिल्लक राहिलेला नाही. त्यावेळेस तुम्ही हे राज्य बळकावून घेऊ शकतात आणि या संधीचा तुम्ही फायदा घ्या. त्यावेळेस पेशवे यांनी 50,000ची फौज घेऊन तो निघाला राज्य करण्यासाठी. परंतु अहिल्याबाई होळकर यांची देखील दूरदृष्टी होती. त्यांनी पेशवे यांना एक पत्र लिहिले आणि सांगितले की मी एक अबला स्त्री आहे असे तुम्ही समजू नका. मी जर खांद्यावर भाला घेतला तर तुम्हाला प्रचंड जड जाईल आणि माझ्या हातपद्याखाली ज्या स्त्रिया तयार झालेल्या आहेत त्यांच्याशी तुम्हाला आधी लढावं लागेल आणि समाजामध्ये माझा जर हार मांडली तर मला समाज नावे ठेवणार नाही. परंतु तुम्ही जर हारलात तर तुम्हाला समाजामध्ये तोंड दाखवायला जागा राहणार नाही. आणि त्यावेळेस अहिल्याबाई होळकर यांनी त्यांना सांगितले की माझ्या सासऱ्यांनी जे हे घुसमुसकरी करून राज्य मिळवलेले नाही तर ते तलवार गाजवून राज्य मिळवलेले आहे ते मी असे तुम्हाला मिळवू देणार नाही. त्यावेळी हे पत्र वाचून पेशवे हा थंडगार पडला आणि तो राज्यकारभार आणि त्याने 50,000ची जी फौज होती तो घेऊन माघारी निघाला. त्यावेळेस अहिल्याबाई होळकर म्हणतात की शत्रूला रणात न पराभूत करता शत्रूला मनात हा पराभूत केलेला पाहिजे आणि म्हणूनच म्हणावेसे वाटते की थोर महात्मे होऊन गेले चारित्र त्यांचे पाझरा, थोर महात्म्य होऊन गेले चारित्र त्यांचे पाझरा, आपणही त्यांच्यासारखे व्हावे हाच दिनाचा बोध करा, हाच दिनाचा बोध करा. धन्यवाद. सखी परिवार आयोजित ऑनलाईन स्पर्धा. माझे नाव सौ सरिता निलेश येवले, नाशिक. विषय आहे अहिल्याबाई होळकर यांची कविता. नारी जातीनं जन्म घेतला अहिल्या होणार ग, अहिल्या होणार ग, पिवळ्या झेंड्याची शपथ घेऊन भंडारा लेणार ग, पिवळ्या झेंड्याची शपथ घेऊन भंडारा लेणार ग. मी अहिल्या होणार ग, मी अहिल्या होणार ग, मी अहिल्या होणार ग, मी अहिल्या होणार ग. आई तुझी ती तलवार माझ्या हाती मी धरणार, आई तुझी ती तलवार माझ्या हाती मी धरणार. करुनिया प्रहार करीन दुष्टांचा नाश, करुनिया प्रहार करीन दुष्टांचा नाश. जाती पाती मी सोडून देईन नाही मी भिणार ग, नाही मी भिणार ग. पिवळ्या झेंड्याची शपथ घेऊन भंडारा लेणार ग, पिवळ्या झेंड्याची शपथ घेऊन भंडारा लेणार ग. मी अहिल्या होणार ग, मी अहिल्या होणार ग. आई होती ती रूपवान
नक्षत्रांची तू खाण, आई होती ती रूपवान, नक्षत्रांची तू खाण, माता तुझे ते गुणगान, वाढविणारीची शान, माता तुझे ते गुणगान, वाढविणारीची शान, नारी शक्तीला दाखवयाला इतिहास लिहिणार ग, इतिहास लिहिणार ग, पिवळ्या झेंड्याची शपथ घेऊनी भंडारा लेणार ग, पिवळ्या झेंड्याची शपथ घेऊनी भंडारा लेणार ग, मी अहिल्या होणार ग, मी अहिल्या होणार ग, माता तुझे ते उपकार नाही कधीच फिटणार, माता तुझे ते उपकार नाही कधीच फिटणार, दिला तूच आधार माया लावलीस फार, दिला तूच आधार माया लावलीस फार, आल्या गेल्याची सेवा करूनी अमर होणार ग, अमर होणार ग, पिवळ्या झेंड्याची शपथ घेऊनी भंडारा लेणार ग, पिवळ्या झेंड्याची शपथ घेऊनी भंडारा लेणार ग, मी अहिल्या होणार ग, मी अहिल्या होणार ग, मी अहिल्या होणार ग, मी अहिल्या होणार ग. धन्यवाद. नमस्कार. सौ वंदना निलेश दुसे, रामानंद नगर, जळगाव. सखी परिवार आयोजित ऑनलाईन व्हिडिओ स्पर्धा. माझा आजचा विषय आहे पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांचं विविध कार्य. 18व्या शतकात आपल्या देशात एक शूर, धाडसी आणि पराक्रमी स्त्री चरित्र होऊन गेले. हे जाज्वल्य स्त्री चरित्र म्हणजेच पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर. महाराष्ट्रातील नगर जिल्ह्यातील जामखेड तालुक्यातील चौंडी या गावी माणकोजी शिंदे आणि सुशीलाबाई या मातापित्याच्या पोटी अहिल्याबाई यांचा 31 मे 1725 रोजी जन्म झाला. लहानपणापासूनच अहिल्याबाई अतिशय हुशार, भक्तिपूर्ण अंतःकरणाच्या आणि शिवभक्त होत्या. गावातीलच सीना नदीच्या काठी असलेल्या नदीकिनारी त्या दररोज खेळायला जात असे आणि त्या ठिकाणी असलेल्या नदीकिनारी वाळूत दररोज शिवलिंग बनवत आणि त्याची पूजा करत. याच ठिकाणी श्रीमंत बाजीराव पेशवे आणि मल्हारराव यांची अहिल्याबाईंची भेट झाली आणि त्यांनी अहिल्याबाईंना आपली कुळवधू करून घेण्याचे ठरवले आणि अहिल्याबाईंचे खंडेरावांशी लग्न झाले. संस्कारी अहिल्याबाई सासू गौतमाबाई आणि सासरे मल्हारराव यांच्या छत्रछायेखाली पुढील शिक्षण घेऊ लागल्या. अहिल्याबाई या जन्मतःच कुशाग्र बुद्धीच्या असल्यामुळे सासरे मल्हाररावांनी त्यांना युद्धनीती, राज्यकारभार पाहणे, युद्धातील डावपेच, न्यायदान करणे या गोष्टी शिकवल्या. महत्वाचे राजकीय पत्रव्यवहार आणि दरबारातील विविध गोष्टींचे आयोजन करण्यात अहिल्याबाई निपुण बनल्या. तसेच स्त्रियांचं सैन्य दलही त्यांनी तयार केलं. असे आदर्श सून बघून मल्हाररावांना अतिशय आनंद झाला. नम्रता, दक्षता तसेच मुत्सद्देगिरी हे गुण अहिल्याबाईंजवळ होतेच आणि याच गुणांच्या आधारावर त्या कुशल राजनीतिज्ञ देखील बनल्या आणि सक्षमपणे राज्यकारभार सांभाळला. अहिल्याबाईंचे धार्मिक कार्य तर वाखाणण्याजोगेच आहे. त्या नेहमी म्हणत की स्नानाने देहशुद्धी, ध्यानाने मनशुद्धी आणि दानाने धनशुद्धी होते. त्यांनी नेहमीच दान धर्म करण्यावर खूप भर दिला. त्यांचे जीवन सेवा आणि त्याग यासाठीच गेले. दान धर्म करण्यासाठी त्यांनी नेहमीच सरकारी तिजोरीतील पैसा वापरला नाही, तर प्रत्येक वेळी त्यांनी आपली खासगी मालमत्ता वापरली. त्यांनी ठिकठिकाणी मंदिरे आणि धर्मशाळा बांधल्या. तसेच त्यांनी बांधलेल्या धर्मशाळा, पाणपोया आणि अन्नछत्रे ही आजही 250 वर्षानंतर सुद्धा अव्याहतपणे चालू आहे. त्यांनी ठिकठिकाणी नदी, घाट, देवळे, मंदिरे, कुंडी, तलाव तसेच पाणपोया या बांधल्या. वेगवेगळ्या नदींवर घाट बांधण्याची कल्पना ही त्यांच्या काळापासूनच सुरू झाली. असे हे त्यांचे कार्य असेतू हिमाचल आहे आणि ह्या कार्यासाठीच त्यांना अतिशय चांगले पुरस्काराने गौरविण्यात आले होते. अशा प्रकारे अहिल्याबाईंनी सोन्याच्या सिंहासनावर बसून नाही तर लोकांच्या हृदय सिंहासनावर बसून राज्य केले आणि तेही तब्बल 30 वर्ष. अशा या लोकमाता कर्मयोगिनी पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकरांच्या नावाशी एक राष्ट्रीय पुरस्कार जोडला गेला आहे.
तो म्हणजे देवी अहिल्या राष्ट्रीय पुरस्कार. अशा या कर्मठ कर्मयोगिनीचं वयाच्या 70व्या वर्षी निधन झालं. अशा या अहिल्याबाई होळकरांना शतशः वंदन. सुजाता दिलीप पाकले, धुळे. या देहावर राहू दे तुझी सावली, अहिल्या देवी माझे माय मावली. होळकर साम्राज्याची धुरा चालविणाऱ्या म्हणजेच राजमाता अहिल्याबाई होळकर शासक म्हणून तरबेज झाल्यामुळे मल्हारराव आणि पतीच्या मृत्यूनंतर अहिल्यादेवी स्वतःच राज्यकारभार पाहू लागल्या. अहिल्यादेवी सैनिकी कवायतीत हत्तीच्या हौद्याच्या कोपऱ्यात 4 धनुष्य आणि बाणांचे भाते ठेवत असत. अहिल्यादेवींनी पडदा प्रथा कधीच पाळले नाही. त्या रोज जनतेचा दरबार भरवीत असत. लोकांची गाऱ्हाणे ऐकण्यास नेहमीच तत्पर असत. जरी राज्याची राजधानी ही नर्मदा तीरावर असलेल्या महेश्वर येथे होती, तरी इंदूर या खेड्याचा विकास करून त्याचे सुंदर मोठ्या शहरात रूपांतर करणे हे फार मोठे काम त्यांचे होते. त्यांनी माळव्यात रस्ते व किल्ले बांधले, अनेक उत्सव भरवले. हिंदू मंदिरांमध्ये कायमस्वरूपी पूजा सुरू राहावी म्हणून अनेक दाने दिली. माळव्याबाहेरही त्यांनी मंदिरे, घाट, विहिरी, तलाव आणि धर्मशाळा बांधल्या. अहिल्यादेवी सावकार, व्यापारी, शेतकरी त्यांना बघून खूप आनंदी होत असे, परंतु त्यांनी त्यांच्यावर आपला अधिकार असल्याचे कधीच जाणू दिले नाही. अहिल्यादेवी जनतेच्या काळजीपोटी अनेक गोष्टी करीत असत. त्यांनी अनेक विधवांना पतीची मिळकत त्यांच्या पाशी ठेवण्यात मदत केली. त्यांच्या राज्यात कोणीही विधवा मुलाला दत्तक घेत असे. एकदा एका मंत्र्याने लाच घेतल्याशिवाय दत्तक घेण्याच्या मंजुरीस नकार दिला. तेव्हा स्वतः अहिल्यादेवींनी रीतसर कपडे व दागिन्यांचा आहेर दिला. भिल्ल व गौंड या राज्याच्या सीमेवर असलेल्या जमातीमधील वाद सोडू शकल्या नाही, तरी त्या लोकांना जमीन दिली आणि थोडा कर घेण्याचा अधिकार दिला. प्रसिद्ध मराठी कवी मोरोपंत, शाहीर अनंतफंदी, संस्कृत विद्वान फुलाशीराम यांना अहिल्याबाईंनी आश्रय दिला. त्यांना सन्मान आणि वेतनही देत असे. अहिल्यादेवींना माळवा व महाराष्ट्रात त्या काळी आणि आताही संतांचा सन्मान दिला जातो. राजकारणातील सर्व नीती, नियम, सूत्रे व आपल्या रणांगणावरील आखाडे, अडचणी व बारकावे समजून घेतल्या आणि त्यात पारंगत झाल्या. तन मन धन धरून आपले कार्य शेवटपर्यंत केले आणि रणरागिणी म्हणून लढत राहिल्या. अशा या राजमाता अहिल्यादेवींना माझा कोटी कोटी प्रणाम, कोटी कोटी प्रणाम, कोटी कोटी प्रणाम. धन्यवाद. नमस्कार मैत्रिणींनो, सखी परिवार आयोजित ऑनलाईन स्पर्धेत मी सौ संगीता दिलीप येवले पुणे आज तुम्हाला मी बालपणात अनुभवलेल्या अहिल्यादेवींच्या रंगमहाल या भव्य राजवाड्याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहे. इतिहासातील सर्वात पराक्रमी आणि कुशल योद्धा महाराणी अहिल्याबाई होळकर यांनी आपल्या राज्याच्या विस्ताराकरता अनेक विकासात्मक कामं केलीत. चांदवड खरे नावारूपास आले ते होळकरांच्या काळात. सन 1750 ते 1765 या कालावधीत सुभेदार मल्हारराव होळकर यांच्या मार्गदर्शनाखाली राणी अहिल्यादेवी होळकर यांनी चांदवड शहरातील किल्ले तसेच नवीन होळकर वाडा म्हणजेच रंगमहाल बांधला. इस्लाम राजवटीत जाफराबाद नावाने प्रसिद्ध असलेले चांदवड हे ऐतिहासिक शहर आहे. आग्रा, सुरत व इंदोर या प्रांतांना जोडणारे दख्खन प्रांताच्या सरहद्दीवरील पहिले नगर. साहजिकच त्याचे सामाजिक व व्यापारी अनन्यसाधारण महत्त्व होते. चांदवडांच्या उत्कर्षाला सुरुवात झाली ते इसवी सन 1750 मध्ये. अहिल्याबाईंच्या राजवटीत नगराभोवती 30 फूट उंच, 7 फूट रुंद व साधारण 3 किलोमीटर लांब अशी तटबंदी केली गेली. 7 वेशींवर चोख पहारा, हत्तीखाना, पागा यांनी नगराला सुरक्षा दिली, तर तेल घाणे, रेशीम उद्योग, टाकसाळ यांनी नगरास भरभराट आली. चांदवडी रुपया त्या काळी हिंदुस्थानात प्रचलित होता. डोंगर उतारावर वसल्याने चांदवडचे खालचे गाव व वरचे गाव असे 2 भाग पडतात. शहराच्या मध्यभागी होळकरवाडा अर्थात रंगमहाल आजही सुस्थितीत आहे. वाड्याची भव्यता, आकर्षक रचना व चांदवडच्या हृदयातील स्थान आजही अबाधित आहे.
आतापर्यंत कोर्ट, इतर सरकारी कार्यालय व शाळा रंगमहालात भरत असे. त्यामुळे शहरातील प्रत्येकाने रंगमहाल फक्त पाहिलाच नाही तर अनुभवला आहे. दगडी कमान असलेले मुख्य प्रवेशद्वार हे उत्तर दिशेला आहे. समोर 3 फूट रुंद ओटा असून तो दोन्ही बाजूला बुरुजापर्यंत लांब आहे. मुख्य दरवाजा सागवानी असून आजही शाबूत आहे. दरवाजात एक छोटा दिंडी दरवाजा आहे. बुरुजावरून मुख्य प्रवेशद्वाराचे संरक्षण करता येत असे. आत प्रवेश केल्यावर प्रशस्त पटांगण आहे. इथूनच 3 मजली राजवाड्याचे दर्शन होते. दोन्ही कडेला जिने आहेत. प्रथम आपण दरबारात पोहोचतो. इथे छतावर रंगीत कलाकुसर आहे. त्यावरूनच या राजवाड्याला रंगमहाल म्हणतात. पुढे राजनिवास व गादी असून तिथे जाण्यासाठी आणखी एक दरवाजा पार करावा लागतो. पोहोचल्यावर राजवाड्याच्या वैभवाची साक्ष पटते. आता राजवाड्यातून बाहेर येऊन पूर्व बाजूने चालत गेल्यावर दुसरा भव्य दरवाजा लागतो. पाण्याच्या व्यवस्थेसाठी इमारतीत आड असून कुठल्याही मजल्यावरून आडाचे पाणी काढता येते. आजही विहीर वापरत असून उन्हाळ्यातही भरपूर पाणी येथे येते. रंगमहालापासून 20 किलोमीटर अंतरावर अहिल्याबाईंची मुलगी बायजाबाई यशवंतराव फणसे यांचा असाच महाल लालसगाव येथे आहे. सध्या तो मात्र खाजगी मिळकत असल्याने बघता येत नाही. आजच्या मितीला राज्य पुरातत्व विभागातर्फे दुरुस्ती करण्यात येत असून रंगमहाल लवकरच नव्या रूपात पर्यटकांसाठी खुला होईल. असा हा रंगमहाल मी माझ्या जीवनात जवळून अनुभवला व अहिल्यादेवींच्या स्पर्शाने पावन झालेल्या वास्तूमध्ये बरेच वेळा मुक्त संचार केला. याचा मला अभिमान व आनंद आहे. सखी परिवाराने मला संधी दिल्याबद्दल खूप खूप आभार आणि धन्यवाद. अहिल्याबाई होळकर जन्मोत्सवानिमित्त सखी परिवार आयोजित ऑनलाईन स्पर्धेत मी सौ रुपाली लक्ष्मीकांत कोठावदे नाशिक येथून सहभागी होत आहे. अहिल्याबाई होळकर यांचा जन्म 31 मे 1725 मध्ये नगर जिल्ह्यातील जामखेड तालुक्यातील चौंडी या छोट्याशा गावात झाला. त्यांच्या वडिलांचे नाव मानकोजी शिंदे होते तर आईचे नाव सुशीलाबाई शिंदे होते. 1733 मध्ये म्हणजेच वय वर्षे 8 असतानाच त्यांचे मल्हारराव होळकर यांच्या मुलाशी म्हणजेच खंडेराव होळकर यांच्याशी लग्न झाले. अहिल्याबाईंच्या मुलाचे नाव मालेराव होते तर मुलीचे नाव मुक्ताबाई होते. अहिल्याबाई या मुळातच हुशार व कर्तृत्वान होत्या. त्यांची हुशारी ओळखूनच मल्हाररावांनी त्यांना सैनिकी शिक्षण, पत्रव्यवहार, दरबार व्यवस्था, कामगार व्यवस्था याचे शिक्षण दिले. अहिल्याबाई या धार्मिक तर होत्याच, पण मुळात त्या शिवभक्त होत्या. 17 मार्च 1754 मध्ये कुम्हेरच्या लढाईत खंडेरावांचा मृत्यू झाला. त्यावेळी पतीबरोबर सती जाण्याची पद्धत होती, परंतु मल्हाररावांनी अहिल्याबाईंना सती जाण्यास विरोध केला व तूच आता माझा मुलगा आहेस, त्यामुळे तू राज्यकारभार सांभाळायचा असे त्यांना सांगितले. अहिल्याबाईंनी पतीच्या निधनानंतर तब्बल 28 वर्ष राज्यकारभार सांभाळला. त्या एक उत्तम प्रशासक होत्या. त्या न्यायदानाचे कामही उत्तमरित्या सांभाळत असे. पतीच्या निधनानंतर त्याच्या संपत्तीत पत्नीचा बरोबरीचा हिस्सा असतो या प्रथेची सुरुवात अहिल्याबाईंनीच करून दिली. त्यांनी शासन इतक्या चांगल्या पद्धतीने चालवले की भ्रष्टाचाराला अजिबात थाराच नव्हता. जो काही सारा वसुली येत असे त्या धनावर त्या तुळशीपत्र ठेवत असे आणि हे मिळालेले धन फक्त लोककल्याणासाठीच आहे असे त्यांचे म्हणणे असायचे. त्यांनी अनेक मंदिरे बांधले, घाट बांधले, धर्मशाळा बांधल्या. त्याचप्रमाणे त्यांनी अनेक मंदिरांचा जीर्णोद्धारही केला. 11 डिसेंबर 1768 मध्ये त्यांनी मालवा प्रांताची महाराणी म्हणून त्यांचा राज्याभिषेक झाला. इंदोरच्या दक्षिणेकडे वसलेले महेश्वर येथे त्यांनी आपली राजधानी स्थापन केली. एका इंग्रजी लेखकाने तर अहिल्याबाईंचा उल्लेख रशियन राणी कॅटरन, इंग्लंडची राणी एलिझाबेथ तर डेन्मार्कची राणी मार्गारेट यांच्याशी केला होता. अहिल्याबाई यांना पुण्यश्लोक, राजमाता, लोकमाता व देवी अशा पदव्या जनतेकडून प्राप्त झाल्या होत्या. अशा या व्यवहार तीक्ष्ण व प्रजेच्या हितासाठी नेहमी तत्पर, राजकारणी, उदार व धर्मिष्ठ अशा अहिल्याबाईंनी 13 ऑगस्ट 1795 मध्ये जगाचा निरोप घेतला व होळकरशाही अनाथ झाली. वयाच्या 70व्या वर्षी त्यांनी मालवा प्रांताचा निरोप घेतला. अशा या भारताच्या राजमातेला माझे कोटी कोटी प्रणाम. धन्यवाद.
नमस्कार. सखी परिवार आयोजित ऑनलाईन स्पर्धा. माझे नाव सौ मीना सतीश मेटकर देवळा. पुण्यश्लोक महाराणी अहिल्याबाई होळकरांची आजची ही 295वी जयंती आपण साजरी करत आहोत. खरे तर आजचा दिवस श्री शौर्य दिवस म्हणून साजरा केला पाहिजे. आईचा जन्म महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्हा तालुका जामखेड येथील चौंडी या गावी तेथील सुभेदार मानकोजी शिंदे यांच्या घरी झाला. त्यांच्या आईचे नाव सुशीलाबाई असे होते. त्या लहानपणी भातुकलीचा खेळ खेळत असत. त्यात त्या स्वतः मी महाराणी या खेळाची, त्या खेळात त्या घोड्यावर मान टाकून फिरून येणे हे सर्व त्यांचे वडील बघत असत. ते एकदा अहिल्याला म्हणाले, अगं तुला खरोखर महाराणी व्हायचे आहे. मोठं झाल्यावर लहानपणापासून ध्येय असल्याने पुढे खरोखर त्या महाराणी झाल्या. त्यांचे विचार अतिशय प्रगल्भ होते. त्यांनी स्वतःपासून सुरुवात करून इतर 5000 स्त्रियांची ही एक सैनिकी तुकडी तयार केली होती. प्रजेलाही त्या उत्कृष्ट न्याय मिळवून देत असत. न्यायदान करताना आपल्याकडून काही चूक होऊ नये म्हणून प्रत्यक्ष पिंडीलाच साक्ष ठेवून त्या न्याय करत असत. म्हणून त्यांना न्यायाची देवता असेही म्हटले आहे. त्या शिव उपासक होत्या. त्यांच्या भूमिकेतील मी एक शिव उपासक सादर करीत आहे लिंगाष्टकम. ब्रह्म मुरारी सुरचित लिंगम निर्मल भाषित शोभित लिंगम जन्मज दुःख विनाशन लिंगम तत्प्रणमामि सदा शिवलिंगम. देव मुनी प्रवरार्चित लिंगम कामदहं करुणाकर लिंगम रावण दर्प विनाशन लिंगम तत्प्रणमामि सदा शिवलिंगम. सर्व सुगंधि सुलेपित लिंगम बुद्धि विवर्धन कारण लिंगम सिद्ध सुरासुर वंदित लिंगम तत्प्रणमामि सदा शिवलिंगम. कनक महामणि भूषित लिंगम फणिपति वेष्टित शोभित लिंगम दक्ष सुयज्ञ विनाशन लिंगम तत्प्रणमामि सदा शिवलिंगम. कुंकुम चंदन लेपित लिंगम पंकजहार सुशोभित लिंगम संचित पाप विनाशन लिंगम तत्प्रणमामि सदा शिवलिंगम. देवगणार्चित सेवित लिंगम भावैर्भक्तिभिरेव च लिंगम दिनकर कोटि प्रभाकर लिंगम तत्प्रणमामि सदा शिवलिंगम. अष्टदलोपरिवेष्टित लिंगम सर्वसमुद्धव कारण लिंगम अष्टदरिद्र विनाशन लिंगम तत्प्रणमामि सदा शिवलिंगम. सुरगुरु सुरवर पूजित लिंगम सुरवनु पुष्प सदार्चित लिंगम परात् परं परमात्मक लिंगम तत्प्रणमामि सदा शिवलिंगम. लिंगाष्टकम् इदं पुण्यं य पठेत् शिव सान्निध्यं शिवलोकं वाप्नोति शिवेन समोदिते. धन्यवाद. सखी परिवार ऑनलाईन आयोजित स्पर्धा अहिल्याबाई होळकर यांच्या सामाजिक बांधिलकी या विषयावर माहिती सांगत आहे. मी सौ सीमा सूर्यकांत शिंकर, चाळीसगाव. अहिल्याबाईंचा जन्म 31 मे 1725 साली बीड जिल्ह्यात चौंडी या गावात झाला. त्यांच्या आईचे नाव सुशीलाबाई व वडिलांचे नाव मानकोजी शिंदे. यांच्या पोटी कन्यारत्न प्राप्त झाले. मानकोजी शिंदे चौंडी गावचे पाटील होते. त्यांच्या घरातील सात्विक वातावरणामुळे त्या घरच्या घरी लिहायला वाचायला शिकल्या. त्या ज्ञानसंपन्न, सदाचारी व जनतेची दुःखे दूर करणाऱ्या साध्वी स्त्री होत्या. त्यांनी राज्याचा खजिना, लोककल्याणकारी योजना व समाजाच्या हितासाठी, समाजाचा विकास घडून आणण्यासाठी खर्च करायला सुरुवात केली. तहानलेल्यांची तहान, भुकेल्यांची भूक भागवू लागल्या. निराधार अपंगांसाठी त्यांनी धर्मशाळा बांधल्या. सर्वांना पिण्याचे पाणी मिळावे म्हणून ठिकठिकाणी विहिरी खोदल्या. पाणपोईंची सोय केली. भुकेल्या लोकांना मोफत भोजन मिळावे म्हणून अन्नछत्रे चालू केली. राज्याचे धन म्हणजे जनतेच्या लोकांची ठेव. हा पैसा समाजासाठी व गरजू लोकांसाठी खर्च झाला पाहिजे असे अहिल्याबाई मानित असत.
लोकांचा पैसा लोकांच्या कल्याणासाठी व त्यांचे दुःख दारिद्र्य दूर करण्यासाठी वापरू लागले. अहिल्याबाई एक दानशूर, कर्तृत्ववान, धर्मपारायण व कार्यक्षम राज्यकर्ती होत्या. सर्व लोक समान, कोणी मोठा नाही, कोणी श्रेष्ठ नाही, कोणी कनिष्ठ नाही असे विचार मांडून सर्वांना त्यांनी समानतेने वागविले. गरीब असहाय्य लोकांवर अन्याय झालेला त्यांनी कधी खपवून घेतला नाही. सामान्य लोकांवर अत्याचार, जुलूम, जबरदस्ती त्यांनी कधी होऊ दिली नाही. जनतेच्या सुखसोयीकडे त्यांचे लक्ष असायचे. अन्नधान्य व पाण्याची टंचाई त्या कधी जाणू देत नव्हत्या. गरीब व असहाय्य लोकांना त्यांनी नेहमी आर्थिक मदत करायच्या. काळानुरूप त्यांनी लोकहिताचे कायदे व लोकहिताचे कायदे केले व जाचक कायदे रद्द केले. त्यांच्या राज्यात स्त्रियांना अधिकार व मानाचे स्थान होते. त्या नेहमी कायद्यानुसार राज्यकारभार चालवायच्या. धार्मिकतेच्या आहारी जाऊन त्यांनी कधी लोकांचा पैसा उधळला नाही. राज्याचा पैसा त्यांनी काटेकोरपणे सामान्य जनतेच्या हितासाठी वापरला. त्या अनाथांच्या पालनकर्त्या होत्या. दयाळूपणा व समाजहिताचा कळकळा, जनतेचे दुःख निवारण, प्रेम, औदार्य म्हणजे अहिल्याबाई होळकर असे जनता मानित होती. म्हणून पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर हे नाव मराठ्यांच्या इतिहासात सुवर्ण अक्षरांनी लिहिले गेले. इंदूर संस्थानच्या अधिपती पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या चौफेर कर्तबगारीने, चोख राज्यकारभाराने, कल्याणकारी समाजसेवेने त्यांचे नाव अजरामर झाले. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत मदतीला जवळचे कोणी नसतानाही सुमारे 28 वर्ष राज्यकारभार सांभाळून त्यांनी सामान्य जनतेचे हित साधले. त्यांचे दुःख दारिद्र्य दूर करण्याचे कार्य केले. त्यांच्या लोकसेवेच्या जनहिताच्या कार्याने सामान्य जनता इतकी भारावली की त्यांना देवतेप्रमाणे मानून पुण्यश्लोक अहिल्याबाई असे म्हणू लागले. सामान्य जनतेचा तारणहार पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर 13 ऑगस्ट 1795 साली स्वर्गवासी झाल्या. स्वर्गीय पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांची 31 मे 2021ला त्यांची 294वी पुण्यतिथी आहे. त्या जयंतीनिमित्ताने त्यांना मानाचा मुजरा. नमस्कार मंडळी, कसे आहात सगळे? काळजी घेताय ना? घेतलीच पाहिजे. मी नवी मुंबईहून सौ सारिका सुहास वाणी सखी परिवार आयोजित कार्यक्रमात आपल्या समोर सादर करत आहे एक कथा. ऐका तर मग. सखींनो, भगिनींनो, मैत्रिणींनो, अक्का, ताई, माई, बाल गोपाळांनो, काका, मामा, दादा, भाऊ आणि गड्यांनो, सर्वांनी ऐका, लक्षपूर्वक ऐका. आज तुम्हाला मी सांगणार आहे एक कथा. कथा? हो, कथा. कुणाची? ऐका. शिंदेच्या मुलीची, होळकरांच्या सुनेची, 300 वर्षापूर्वीची, इंदोरच्या राणीची. ऐका कथा अहिल्यादेवी होळकरांची. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांची. हो, 31 मे 1725 रोजी कन्यारत्न जन्मले शिंदेच्या घरी, चौडी गावी, अहमदनगरी. चाणाक्ष बुद्धीची अहिल्या मल्हाररावांच्या भरली नजरी. 20 मे 1733 रोजी खंडेराव होळकरांशी लग्न करून आली इंदोरपुरी. काय म्हणता? हो, वयाच्या 8व्याच वर्षी. तर मंडळी, ऐका प्रगतीची गाथा एका क्रांतीची ग. ऐका कथा अहिल्यादेवी होळकरांची. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांची. हो, दुर्दैव अहिल्यादेवींचं निमित्त पती निधनाचं. ठरवलं सती जाण्याचं, पण सासरे मल्हाररावांनी अडवलं. सांगितलं कारण राज्यकारभाराचं. मग काय झालं? मग काय, अहिल्यादेवींनी घेतलं व्रत प्रजेच्या सेवेचं. काय म्हणता? हो, सती होऊन न जळता प्रजेच्या हितासाठी झिजण्याचं. तर माय बाप हो, ऐका शौर्याची गाथा एका रणरागिणीची ग. ऐका कथा अहिल्यादेवी होळकरांची. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांची. हो, काळानं केला घात पतीच्या पाठोपाठ.
मुलगा जावई सासू सासरे मुलगी सगळेच गेले वैकुंठात. पण अहिल्यादेवी मोठ्या धीरोदात्त 28 वर्षे सांभाळलं राज्य प्रजेच्या सेवेत. काय म्हणता? हो हो, प्रजेच्या सेवेत. आणि बरं का मंडळी, राज्यकारभारासाठीचा एकही पैसा कधी वापरला नाही व्यक्तिगत. तर बंधू भगिनींनो, ऐका ऐका कुशल सेनानीची गाथा, एका न्यायप्रिय राणीची ग. ऐका कथा अहिल्यादेवी होळकरांची, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांची. हो, धर्माचाही ठेवी मान, शत्रूलाही करी हैराण, पर्यावरणाची करी राखण, तंटामुक्तीसाठी केली समिती स्थापन, उत्तमरित्या केले राजकारण, चंदनापरी झिजता झिजता सोडले प्राण. काय म्हणता? हो ना. 13 ऑगस्ट 1795 रोजी अहिल्यादेवींची मालवली प्राणज्योत, काळानं केला घात. अशा पुण्यवान अहिल्यास जनतेने केली देवी पदवी बहाल. तर मंडळी, अशी एक भारत मातेची कन्या होऊन गेली महान. आपण सर्वांनीही घ्यावा आदर्श आणि करावे अनुकरण. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांना विनम्र अभिवादन. नमस्कार, धन्यवाद. नमस्कार सखींनो. पुण्यश्लोक राजमाता अहिल्याबाई होळकर जयंतीनिमित्त सखी परिवार ऑनलाईन व्हिडिओ स्पर्धा या स्पर्धेमध्ये मी सहभागी झाली आहे. माझे नाव आहे उर्मिला अरुण शिरोडे, सांगवी पुणे 27. तर आज महाराणी अहिल्याबाई होळकर यांची 296वी जयंती आहे. खरी ही महाराष्ट्रातील लेख 31 मे 1725 रोजी चौंडीगाव, तालुका जामखेड, जिल्हा अहमदनगर या एका छोट्याशा गावामध्ये जन्माला आली. त्या काळी असा नियम होता की अष्टवर्षात भवितकन्या म्हणजे काय, तर 8व्या वर्षी त्या काळी मुलींचं लग्न केलं जायचं. तसंच अहिल्याबाई होळकरांचं सुद्धा त्या 8व्या वर्षी त्यांचे लग्न मल्हारराव होळकर यांच्या मुलाशी म्हणजे खंडेराव यांच्याशी अहिल्याबाईंचे लग्न झाले. आणि कुशाग्र बुद्धीची देणगी लाभलेल्या अहिल्याबाई होळकरांवरती मल्हारराव होळकरांचा खूप विश्वास होता. त्यामुळे ते महत्वाची कागदपत्राची पत्रव्यवहार हे सर्व काम त्यांनी अहिल्याबाईंवरती सोपवलं. खंडेराव आणि अहिल्याबाई यांना 2 अपत्ये झाली, मालेराव आणि मुक्ताबाई. कुंभेरच्या लढाईमध्ये खंडेराव होळकर हे मारले गेले. तेव्हा अहिल्याबाईंचं वय अवघे 28 वर्ष होतं. त्यावेळी त्या सती जायला निघाल्या, पण मल्हारराव होळकर त्यांना म्हणाले की तुला प्रजाहितासाठी तरी तुम्ही सती जाऊ नये, हे राज्य तुम्हाला पुढे जाऊन सांभाळायचे आहे. आपल्या सासऱ्यांचा मान राखून त्या सती न जाता त्यांनी आपले संपूर्ण लक्ष राज्यकारभारावर केंद्रित केलं. आणि मल्हारराव होळकरांच्या मृत्यूनंतर मराठा साम्राज्याचा मावळा प्रांताचा कारभार अहिल्याबाई होळकर अतिशय मन लावून पाहू लागल्या. त्यांच्या पश्चात आलमपूरचे नाव काढून त्यांनी मल्हारनगर हे नाव ठेवले व तिथे त्यांनी एक छत्री उभी केली. अहिल्याबाई या 28 वर्ष त्यांनी राज्यकारभाराचा गाडा त्यांनी सैन्यांच्या मदतीने, सहकार्याने, अतिशय कुशलपणे, कुशाग्रपणे त्यांनी राज्याचा कारभार चालवला. राज्याच्या या तिजोरीत भोर घालून प्रजाहिताकडे जाणीवपूर्वक लक्ष त्यांनी दिले. अहिल्याबाई होळकर ह्या एक चाणाक्ष व सुधारणावादी राज्यकर्ती होत्या. त्या आचरणाने पवित्र होत्या, स्वभावाने स्वाभिमानी होत्या आणि त्या उचित न्यायदानासाठी तर प्रसिद्ध होत्या. त्यांनी अनेक मंदिरे बांधली, अनेक मंदिरांचा जीर्णोद्धार केला, तसेच देवतांची प्रतिष्ठापना केली. उन्हातून राज्यातून जे प्रवास करणाऱ्या लोकांसाठी त्यांनी पाणपोया बांधल्या, धर्मशाळा बांधल्या, आश्रमशाळा बांधल्या, घाट रस्ते बांधले, तसेच त्यांनी अन्नछत्रे सुद्धा चालवली. त्यांच्या लोकोपयोगी व प्रजाहिताच्या कार्यामुळे त्यांचे नाव संपूर्ण भारतभर अजरामर झाले आहे.
आजही आपण त्यांना विसरलेलं नाही आहे. अशा या थोर राज्यकर्ती अहिल्याबाई होळकर यांचा 13 ऑगस्ट 1795 रोजी मृत्यू झाला. आपल्या असामान्य कर्तृत्वाने रयतेची मने जिंकणाऱ्या अहिल्याबाई होळकर यांचे नाव मराठ्याच्या इतिहासामध्ये अमर झाले आहे. अशा कर्तृत्ववान आणि अफाट गुणांचा सागर असलेल्या अहिल्याबाई मातेला माझे कोटी कोटी प्रणाम. जय हिंद. नमस्कार. सखी परिवार आयोजित ऑनलाईन स्पर्धेत मला सहभागी करून घेतल्याबद्दल सखी परिवाराचे मनपूर्वक आभार. माझे नाव कीर्ती किशोर दैवटकर, राहणार डोंबिवली. अहिल्याबाई कोण होत्या आणि त्यांची कारकीर्द याचे 2 ते 3 मिनिटात जास्तीत जास्त सांगण्याचा मी प्रयत्न करीत आहे. मराठा साम्राज्यातल्या माळवा प्रांतावर महाराणी अहिल्याबाईंनी 300 वर्षापूर्वी राज्य केले होते. तब्बल 28 वर्ष त्यांनी राज्यकारभार सांभाळला होता. विशेष म्हणजे अत्यंत न्यायी आणि प्रिय कर्तबगार राज्यकर्ते म्हणून त्यांची राजवट सन 1767 ते 1795 गाजली. हा काळ 18व्या शतकातल्या पुण्याच्या पेशव्यांच्या नेतृत्वाखाली मराठा साम्राज्याची भरभराट त्या काळात झाली होती. तामिळनाडूमधील तंजावरपासून ते पाकिस्तानमधल्या पेशावरपर्यंत मराठ्यांच्या पराक्रमाचे झेंडे फडकत होते. मराठ्यांना उत्तरेकडे यश मिळवून देण्यात अहिल्याबाईंचा खूप मोठा वाटा होता. ग्वाल्हेरचे शिंदे आणि इंदोरचे होळकर यांचा खूप मोठा सिंहाचा वाटा होता. अहिल्याबाईंनी प्रजेला प्रेमाने वाढवलं होतं. बराच दानधर्मसुद्धा केला. उद्ध्वस्त झालेली देवळं पुन्हा उभारली आणि घाट बांधले. त्यांनी एवढं जरी केलं असतं तरी इतिहासात त्यांची नोंद नक्कीच झाली असती. पण ते एवढ्यावरच थांबले नाही, कारण त्यांची कर्तृत्वाची झेप खूप मोठी होती. अहिल्याबाईंचं आयुष्य शांत संत असं कधीच नव्हतं. हादरून टाकणाऱ्या घटना एकापाठोपाठ त्यांच्या आयुष्यात घडत होत्या. त्या फक्त 29 वर्षाच्या होत्या. त्यावेळीची घटना, राजस्थानमधल्या कुंभेरी किल्ल्याला मराठ्यांनी वेढा घातलेला होता. त्यावेळी तो किल्ला राजपुतांच्या ताब्यात होता. लढाईची धुमश्चक्री चालूच होती. अहिल्याबाईंचे पती खंडेराव बेसावध होते. तेवढ्यात तोफेचा एक गोळा सनसनीत आला आणि तो लागून खंडेराव कोसळले. खंडेरावांचा मृत्यू म्हणजे त्यांच्या कुटुंबावर झालेला एक मोठा आघातच होता. त्यानंतर मल्हारराव लढाईंना मोहिमावर जायचे आणि अहिल्याबाई माळव्यांचा राज्यकारभार बघायच्या. मल्हाररावांनी त्यांना प्रशासकीय सैन्याच्या कामात तरबेज केलेलं होतं. अहिल्याबाई पूर्वी युद्धभूमीवर गेलेल्या होत्या. त्यामुळे मराठीचा गनिमी कावा, त्यातले डावपेच, मुसद्दीगिरी ह्या गोष्टी त्यांना अवगत होत्या. जॉन के या ब्रिटिश इतिहासकारानं फिलॉसॉफर क्वीन म्हणजेच तत्वचिंतक राणी असं म्हटलं आहे. जॉन माल्कम मध्य भारतातले ब्रिटिश अधिकारी तर अहिल्याबाईंना त्यांच्या मृत्यूनंतर माळव्याचे लोक त्यांना देवी रूपात बघत असत. अभिमान वाटावा स्त्री जातीचा. नारी म्हणून जन्म घेतला म्हणून काय झालं? कोण म्हणतं स्त्री अबला आहे? वयाच्या 70व्या वर्षी म्हणजे 1795 साली त्यांचा मृत्यू झाला. अशा थोर राज्यकर्तेला मानवंदना म्हणून भारत सरकारने 1996 मध्ये त्यांच्या नावाचं एक टपाल तिकीट काढलं. त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ इंदोरच्या विमानतळाला देवी अहिल्याबाई विमानतळ आणि इंदोरच्या विद्यापीठाला देवी अहिल्या विश्वविद्यालय असे नाव देण्यात आले. अशा महान देवीला आणि राज्यकर्तेला कोटी कोटी प्रमाण. जय हिंद, जय महाराष्ट्र.